जेव्हाही तुम्हाला अशा टाईपचं उदाहरण येईल, संख्या दिल्या जातील आणि एखाद्या संख्येला भाग दिल्यानंतर वेगवेगळे बाकी उरते, वेगवेगळी बाकी उरते. इथं 5 बाकी उरते, 7ने भाग दिल्यावर, 8ने भाग दिल्यावर 6 बाकी उरते. जेव्हा अशी वेगवेगळी बाकी उरते त्यावेळेस लक्षात ठेवा, त्या संख्या आणि बाकी यातला फरक नेहमी सारखा असतो. इथं 2 फरक आहे बघा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही. नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे लसावी आणि मसावी या संबंधीची सिरीज सुरू केली आपण. या सिरीज मधला भाग 2 मी तुमच्या समोर घेऊन आलोय. मी तुम्हाला सांगितलं होतं या भागामध्ये लसावी या संबंधीची अत्यंत महत्त्वाची बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे. या भागामध्ये मी अत्यंत महत्त्वाची उदाहरणं घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. चॅनल तुमच्याकडून सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण आज मी दुसरा भाग देतोय. अजून काही महत्त्वाचे भाग या सिरीज मधले तुमच्यापर्यंत पोहोचून जातील, त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचा. वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो. सुरू करूया आजचा व्हिडिओ. समोर एक उदाहरण दिसतंय मित्रांनो. उदाहरण वाचतो बघा. एका संख्येला 7 किंवा 8, एका संख्येला 7ने भाग दिला किंवा 8ने दिला तर बाकी अनुक्रमे 5 आणि 6 उरते. हे लक्षात घ्या मित्रांनो. अनुक्रमे शब्दाचा अर्थ काय? 7ने भाग दिला तर बाकी 5 उरते आणि 8ने भाग दिला तर बाकी 6 उरते. अशी क्रमाने तिथं मांडणी केली. 5 आणि 6 उरते तर ती संख्या कोणती? अशी एक संख्या शोधायची आहे की ज्या संख्येला 7ने भाग दिला तर बाकी 5 उरेल, 8ने भाग दिला तर बाकी 6 उरेल. ती संख्या कोणती? आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, लसावी संबंधीचा इथं आपला काहीही अर्थ लागत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे प्रश्न समजावून देईन की जे प्रश्न सोडवताना तुम्हाला अडचण येते. त्यातला हा पहिला टाईप आहे मित्रांनो. यामध्ये आपण एक लक्षात घेतलं तर इथं लसावीचा संबंध दिसत नाही अजिबात, परंतु हे उदाहरण मात्र लसावी विना जर सोडवलं तुम्ही मग मात्र खूप वेळ जाईल. लसावीची ट्रिक वापरून हे उदाहरण सोडवता येतं. हे उदाहरण पाहिल्यानंतर इथं लसावीचा काय संबंध हे लक्षात आणून देतो तुमच्या. सर्वात पहिल्यांदा आपण बेसिक पद्धतीने हे उदाहरण कसं सोडवायचं ना ते समजावून घेऊ. 7नेही भाग गेला पाहिजे आणि 8नेही भाग गेला पाहिजे. तुम्हाला माहिती, आज 2 किंवा जास्त संख्यांनी एकाच संख्येला भाग जर द्यायचा असेल तर मी बेसिक मध्ये तुम्हाला समजावून सांगितले की लसावी काढायचा असतो. मग सर्वात पहिल्यांदा आपण 7 आणि 8चा लसावी काढू. 7 आणि 8चा लसावी, कोणत्याही संख्यांचा लसावी काढण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली होती. त्यातली ही पद्धत. 7 आणि 8 मांडून घ्या. 7ला आणि 8ला एकाच संख्येने भाग जाईल अशी एखादी संख्या शोधता येते का? तुम्हाला शोधा बरं. 7ला आणि 8ला एकाच संख्येने भाग जात नाही. अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, इथं मांडणी करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मला लसावी काढायची इथं गरज पडत नाही, कारण मला लसावी याचा माहित आहे किती आहे तो. कसा? हेच तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ समजावून दिले. खूप साऱ्या छोट्या छोट्या ट्रिक समजावून दिल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ट्रिकमुळं तुम्हाला उदाहरणं सोडवायला फायदा होईल. कोणती ट्रिक मित्रांनो? 7 आणि 8 ही क्रमाने येणारी संख्या आहे. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 संख्या समूळ संख्या असतात आणि समूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणून 7 व 8चा लसावी येईल 56. 7 आणि 8चा लसावी येईल 56. आता इथं आपल्याला काय मिळालं बघा. लसावी काढला. लसावी काढल्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे 7ने भाग दिला 56ला तर पूर्ण भाग जातो, 8नेही भाग दिला 56ला तर पूर्ण भाग जातो. याचा अर्थ बाकी उरत नाही. बाकी उरत नाही. एकदम हळुवारपणे घेऊ मित्रांनो, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बाकी उरत नाही. आपल्याला मात्र अट काय दिली बघा. बाकी 7ने भाग दिला तर बाकी 5 उरली पाहिजे, 8ने भाग दिला तर बाकी 6 उरली पाहिजे. इथं एक महत्त्वाचं लक्षात घ्या. आता ह्या 56ची मांडणी मी कशी करतो बघा. 56ची मांडणी मी या पद्धतीने करतो. 7 8 56 होतात ना, मग 7 7 49 करतो आणि त्याच्यामध्ये 7 मिळवतो. पुन्हा 56 झाले की नाही. म्हणजे मी काय केलं, 56चे 7ने भाग दिल्यानंतर 7 7 49, 56चे 7 भाग इथं ठेवले आणि एक भाग बाजूला केला फक्त. हा 7 जो आहे त्यालाही भाग जातो, फक्त तो 7वा जो एक भाग तयार होतो तो बाजूला घेतला. आता इथंही तसंच करतो. 8 7 56 होतात, म्हणजे 8चे 7 भाग आहे ना, मग 8चे 6 इथं ठेवतो बघा. 8 7 48 आणि अजून एक जो 8 आहे तो इथं ठेवतो बघा. 48 आणि 8, 8 आणि 8 16 56 होतील. 49 आणि 7 सुद्धा 56 होतील. ही मांडणी का केली
ही मांडणी मी जी करतोय मित्रांनो, ही मांडणी तुम्हाला कुणीही समजावून सांगणार नाही. काय ते समजून घेऊया. बघा, 49 आणि 7 याची बेरीज 56 येते, 48 आणि 8 याची बेरीज 56 येते. हे जे मांडणी केली ही 7 या संख्येशी संबंधित आहे, ही मांडणी केली ही 8 या संख्येशी संबंधित आहे. इथं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 49लाही 7ने भाग जातो, 7लाही 7ने भाग जातो आणि दोघांची बेरीज 56 आहे. हा जो 56 आहे तो लसावी आहे. इथं 48ला 8ने भाग जातो, ह्या 8ला सुद्धा 8ने भाग जातो आणि ते सुद्धा 56च घेतले मी. 56च का घेतले? कारण 7 आणि 8चा लसावी 56 आहे. ही जी मांडणी केली मित्रांनो 49 अधिक 7, ही मांडणी मी अजून थोडीशी पुढे नेतो. हे 49 तसेच ठेवतो आणि या 7चे परत तुकडे करतो, 7 पुन्हा सुट्टे करतो. 7च्या संबंधीची मांडणी आहे. 7ने 49ला भाग जातो, राहिला प्रश्न 7चा. आता 7ने 49ला भाग जातो. आता या 7ला भाग दिला तर बाकी 0 उरेल, परंतु इथं 7ने जर भाग दिला तर बाकी 5 उरली पाहिजे. याचा अर्थ मी 2 अधिक 5 असं करतो किंवा उलटी मांडणी करतो थोडीशी, 5 अधिक 2 करतो, 5 अधिक 2 करतो. बाकी उरली पाहिजे 5 म्हणून 5 अधिक 2 करतो. पुन्हा मी तेच केलंय बघा. 49 अधिक 7 होते ते तसेच लिहिले, फक्त थोडंसं ते 7 मोकळे केले. इथं लक्षात घ्या मित्रांनो, आता इथंही तशीच मांडणी करतो. इथं 48 होते, 48 मध्ये हे 8चे तुकडे करतो, 8ला सुट्टे करतो. पण ते सुट्टे करताना काय करतोय मी, 8ने भाग दिला तर 6 बाकी उरते. मग ही जी 6 बाकी उरते ती इथं लिहितो आणि त्याच्यामध्ये पुन्हा 2 टाकतो. 6 आणि 2 8. बघा, 56 जे लिहिले मी, हे 56 जसेच तसे इथं लिहिले, फक्त थोडंसं वेगळी मांडणी केली. ही मांडणी अजून थोडीशी इथं बदलवली, पण किंमत तीच आहे. लक्षात घ्या मित्रांनो, किंमत तीच आहे. 49 अधिक 5 अधिक 2 बरोबर पुन्हा 56च होतात. ही मांडणी मी का केली? या उदाहरणातलं फार महत्त्वाचं बेसिक मला तुम्हाला समजावून द्यायचं आहे, म्हणून ही मांडणी तुम्हाला समजावून देतोय मित्रांनो. ही मांडणी जनरली कुणीही समजावून सांगत नाही. यानंतर हे उदाहरण 1 सेकंदात ट्रिकने कसं सोडायचं ते सांगणारच मी. आता लक्षात घ्या मित्रांनो, 7ने भाग दिल्यानंतर बाकी 5 उरली पाहिजे आणि 8ने भाग दिल्यानंतर बाकी 6 उरली पाहिजे. या 7ने भाग दिल्यानंतर 49ला भाग जातोच, 5 बाकी उरली पाहिजे. 8ने भाग दिल्यानंतर 48ला पूर्ण भाग जातो. इकडे 8 उरले होते पण त्यातले 6 उरले पाहिजे. मग या दोनचं करायचं काय? हे 2 काढून टाका. इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, 7ने जेव्हा त्या लसावीला भाग देतो त्यावेळेस इथं 2 हा कॉमन निघतोय. 5 उरली पाहिजे, 2 कॉमन निघतोय. इथे 2 निघतोय, इथे 2 निघतोय. हेच यातलं गुपित आहे. हे 2 बाजूला जर काढून टाकले आपण, हे 2 जर काढूनच टाकले इथून, तर 7ने 49ला भाग जाईल आणि 5 बाकी उरेल. 8ने 48ला भाग जाईल आणि बाकी 6 उरेल. येतंय लक्षात आता? मग 49 आणि 5, 9 5 14 54 होतील आणि इथं सुद्धा बघा 48 आणि 6 हे सुद्धा 54 होतील. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की 7ने 54ला भाग दिला तर 49ला पूर्ण भाग जाईल, 5 बाकी उरेल. आणि 8ने 54ला भाग दिला तर 48ला पूर्ण भाग जाईल, 6 बाकी उरेल. आपल्याला संख्या मिळाली. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या 54 असणार. हे बेसिक होतं याच्यामध्ये. मग हे जे 2 काढून टाकले, हे 2 नेमके काय होते? इथं लक्षात घ्या मित्रांनो, 7ने भाग दिला तर बाकी 5 पुरली पाहिजे. 7 ही संख्या बघा, संख्या लिहितो मी इथं. संख्या आहे 7, बाकी आहे 5, दोघांमधला फरक आहे 2. येतंय लक्षात? 7ने भाग, 7 ही संख्या घेतली आणि एखाद्या संख्येला भाग दिला तर बाकी 5 उरली पाहिजे. मग संख्या आणि बाकी या दोघांमधला फरक आला 2. 8ने भाग दिला तर बाकी 6 उरली पाहिजे, पुन्हा फरक आहे 2. येतंय लक्षात आता? जेव्हाही तुम्हाला अशा टाईपचं उदाहरण येईल, संख्या दिल्या जातील आणि एखाद्या संख्येला भाग दिल्यानंतर वेगवेगळी बाकी उरते. इथं 5 बाकी उरते 7ने भाग दिल्यावर, 8ने भाग दिल्यावर 6 बाकी उरते. जेव्हा अशी वेगवेगळी बाकी उरते त्यावेळेस लक्षात ठेवा, त्या संख्या आणि बाकी यातला फरक नेहमी सारखा असतो. इथं 2 फरक आहे बघा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही, हा फरक सारखा असतो आणि हा जो फरक असतो, हा फरकच काय करायचा असतो? काढून टाकायचा असतो.
तो कोणातून काढून टाकायचा, तर इथून काढून टाकला, उत्तर 54 आलं. याचा अर्थ लसावी होता 56, त्यातून 2 काढून टाकले, उरले 54. लसावी होता 56, त्यातून 2 काढून टाकले, उरले 54. येतंय लक्षात? आता ट्रिक तयार करा. कशी ट्रिक तयार होईल? अशा टाईपचं जेव्हा हे उदाहरण असेल त्यावेळेस काय करावं लागेल? पहिल्यांदा ती जी बाकी उरते आणि त्याच्या संख्या असतात त्यातला फरक काढून घ्या. फरक तुम्हाला माहिती, फरक सारखाच असणार सगळ्यांमधला. फरक इथं मिळाला 2, फरक मिळाला. आता काय करा, ह्या ज्या 2 संख्या होत्या 7 आणि 8, ह्या ज्या 2 संख्या होत्या यांचा लसावी काढा. लसावी मिळाला, या लसावीतून फरक काढून टाका. पहिल्यांदा लसावी काढा आणि त्या दोघांमधला फरक किती तो लसातून वजा करून टाका, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आता तुम्हाला बेसिक समजावून झालं मित्रांनो. पुढचं एक उदाहरण घेतो, ट्रिकने कसं सोडवायचं सांगतो. मला माहिती मित्रांनो, काही मित्रांना हे बेसिक नको असेल, पण आपल्याला माहीत असलं पाहिजे हे नेमकं इथं काय झालंय, फरकच का वजा केला, फरक का वजा केला याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल. पुढचं उदाहरण मात्र डायरेक्ट ट्रिकने सोडवणार आपण. त्याच टाईपवर आधारित पुन्हा सेम उदाहरण आहे मित्रांनो. ए बी सी यांच्याकडे असलेले एकूण फुलांपैकी प्रत्येकाने अनुक्रमे 12, 15 आणि 18 फुलांच्या माळा तयार केल्या. ए ने 12 फुलांची माळ तयार केली, बी ने 15 फुलांची माळ तयार केली, सी ने 18 फुलांची माळ तयार केली. तर अनुक्रमे 7, 10, 13 फुले उरतात. प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे मित्रांनो. ए ने 12 फुलांची माळ तयार केली, अनुक्रमे म्हटलंय ना, ए ने 12 फुलांची माळ तयार केली तर 7 फुले उरतात. बी ने 15 फुलांची माळ तयार केली तर 10 फुले उरतात. सी ने 18 फुलांची माळ तयार केली तर 13 फुले उरतात. म्हणजे इथं लक्षात आलं, तुमच्या संख्या दिली आहे 12, 15, 18. या संख्यांमुळे माळा तयार केल्या की जी बाकी उरतात याचा अर्थ ही बाकी उरते 7, 10, 13. तर त्यांच्याकडे कमीत कमी किती फुले असावी. आता इथं कमीत कमी शब्द आला, लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही उदाहरणात कमीत कमी शब्द आला की तिथं लसावी काढायचा असतो. मग लसावी कुणाचा काढायचं हे लक्षात आलं पाहिजे, पण लसावी काढायचा असतो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता इथं लक्षात आलं मित्रांनो, संख्या घ्या, इथं संख्या, त्यानंतर बाकी आणि आपल्याला शोधायचा आहे फरक. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जेव्हा वेगवेगळे बाकी उरते त्यावेळेस त्या 2 संख्यांमधला फरक हा नेहमी सारखा असतो. आणि पुढं माहिती तुम्हाला, फरक काढायचा, नंतर लसावी काढायचा आणि लसावीमधून तो फरक वजा करून टाकायचा, झालं उत्तर. येते लक्षात? तर बघा, संख्या आहे 12, 15 आणि 18. 12 फुलांची माळ केली तर बाकी उरते 7, 15 फुलांची केली तर बाकी उरते 10 आणि 18 फुलांची माळ केली तर बाकी उरते 13. यातला फरक बघा, 12तून 7 गेले, फरक आहे 5. 15तून 10 गेले, फरक आहे 5. 18तून 13 गेले, फरक आहे 5. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा फरक नेहमी सारखाच असतो. तो सारखा फरक जर नसला ना, मग मात्र असं उदाहरणच तयार होऊ शकत नाही. आपल्याला फरक कळला 5 आहे म्हणून. तुम्ही यातला कोणत्याही एकाचा फरक काढला तरी चालतोय ना, 5 फरक कळला, पण मात्र प्रत्येकातला फरक चेक करूनच घ्या. एखाद्यातला फरक जर वेगळा असला, इथं 5 आला, इथं 5 असला, इथं वेगळाच आला, तर समजायचं हे उदाहरणच चुकीचं आहे. आलं लक्षात? तर अशी चुकीचे उदाहरण जर आले तर त्याचे गुण तसेही मिळतातच आपल्याला, किंवा ते उदाहरण रद्द होऊन जातं. तर इथं लक्षात घ्या, फरक सारखा आहे म्हणजे फरक 5 आहे. दुसरी पायरी काय मित्रांनो? दुसरी पायरी आहे की ज्या संख्या असतात त्यांचा आपल्याला लसावी काढायचा असतो. 12, 15 आणि 18 यांचा लसावी काढायचा. आता लसावी काढताना मी तुम्हाला सांगितलंय, लसावी काढण्याची सर्वात सोपी पद्धत उभी मांडणी करा आणि एकदाच मूळ संख्यांनी भाग देत चला. अशा संख्या निवड, अशी मूळ संख्या निवडायची की तिघांनाही भाग गेला पाहिजे. नाही तिघांना गेला तर दोघांना भाग गेला पाहिजे. नाही दोघांना गेला तर मग जो एकटा राहील त्याला भाग द्या. 12, 15, 18ला 3ने भाग जातो. 3 चौक 12 होतात, 3 5 15 होतात, 3 सक 18. परत आता इथं 4ला आणि 6ला 2ने जातो ना, 2ने द्या. बे दुने 4 होतात, बे त्रिक 6 होतात. 5ला जात नाही, 5 तसाच ठेवा. आता तुम्हाला माहिती इथं 2ला एकट्याला द्यावं लागेल, नंतर 5ला द्यावं लागेल, नंतर 3ला द्यावं लागेल, तेव्हा इथं 1 1 1 उरेल. म्हणजे याचा अर्थ 2, 5, 3 हे तीनही मूळ अवयव मिळाले. त्यानंतर हा मूळ अवयव मिळाला आणि हा सुद्धा मिळाला. या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. बघा, 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 त्रिक 180. 180 हा झाला मित्रांनो लसावी. येतंय लक्षात? लसावी मिळाला तुम्हाला. लसावी आहे 180.
लसावी 180 आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर 180 नाही मित्रांनो. लसावी 180 म्हणजे 12ने भाग दिला 180 ला तर बाकी उरणार नाही, 15ने भाग दिला 180 ला तर बाकी उरणार नाही, 18ने भाग दिला 180 ला तर बाकी उरणार नाही. तीनही संख्यांनी भाग जाईल, पूर्ण भाग जाईल, पण बाकी नाही उरणार, म्हणून तर त्याला लसावी म्हणतात. आता हा जो फरक आहे, या फरकाचं काय करायचं तर हा वजा करून टाकायचा. फरक काढून घेतला की बाकी आपोआप क्रमाने 7, 10, 13 उरेल. चेक पण करून पाहू आपण. बघा आता उत्तर येईल 175. 175ला 12ने भाग दिला तर बाकी 7 उरेल, 175ला 15ने भाग दिला तर बाकी 10 उरेल, आणि 175ला जर 18ने भाग दिला तर बाकी 13 उरेल. चेक करून पाहू यातलं कुणीतरी 15ने भाग देऊन बघू. बघा 175ला 15ने भाग दिला, 15 एके 15, 15 एके 15, 17तून 15 गेले, 2 उरले, 25 उरले. पुन्हा 15 एके 15च होतील, आणि या 25तून 15 काढून घेतले तर बाकी 10 उरेल. येतंय लक्षात? 15ने भाग दिला तर बाकी 10 उरेल, 12ने भाग देऊन बघा बाकी 7 उरते की नाही, 18ने भाग देऊन बघा बाकी 13 उरते की नाही. उरेलच मित्रांनो, काळजीच करू नका तुम्ही. एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो ही. पण इथं हे 5 वजा का करायचे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. फक्त ट्रिक माहीत असतात. खूप सारे मित्र आहेत त्यांना फक्त ट्रिक माहीत असतात, आणि ऐनवेळी थोडंसं उदाहरण जर चेंज करून दिलं ना मग मात्र ट्रिकचा उपयोग होणार नाही. म्हणून बेसिक माहीत असलं पाहिजे. बेसिक मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगितलं. 180ची मांडणी आपण कशी केली पाहिजे. 12ने 180ला भाग जातो ना, कितीचा भाग जातो, 12 एक 12 आणि 6 उरले, 12 पंचे 60 म्हणजे 15 भाग तयार होतात. 180चे 12ने जर गट केले तर 15 गट तयार होतील. मग 14च गट करा. 14 गट बाजूला केले तर 12 गुणिले 14, 14 दुने 28, हातचे 2 आले, 14 एक 14, 15 16, 168. इथे 168 बाजूला घेतो मी, आणि हे जे 12 आहे ते बाजूला घेतो. आता बघा 168 आणि 12 180 होतात, पण मला 12ने भाग दिल्यानंतर बाकी 7 उरली पाहिजे ना. मग हे 12ची सुद्धा फोड करतो मी, इथं 7 ठेवतो आणि अजून 5 ठेवतो. बघा 12ने 168ला भाग जातो, 7 बाकी उरली पाहिजे, मग 5 काढून टाका, म्हणून ते 5 वजा करतो आपण मित्रांनो. हेच तर समजावून दिलं सुरुवातीच्या उदाहरणामध्ये, आणि हेच तर बेसिक आहे मित्रांनो की इथं 5 का वजा करतो आपण. काचं उत्तर जर मिळालं तर आपल्याला उदाहरणं समजायला फार सोपं जातं मित्रांनो. नाहीतर ट्रिक सांगून तर कुणी पटपट उदाहरण सोडील. म्हणून आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे की एखादी गोष्ट आपण त्या उदाहरणामध्ये तशी का करतो. आणि माझा तोच उद्देश मित्रांनो. फक्त ट्रिक नाही सांगत सुटायचं सगळ्यांना, तुम्हाला बेसिक सुद्धा समजून सांगता आला पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आपला हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे. बेसिकही सांगणार आणि ॲडव्हान्समध्ये ट्रिक सुद्धा सांगणार तुम्हाला. एक टाईप मी तुम्हाला समजावून सांगितला. खूप सारी उदाहरणं आहेत, सर्वची सर्व उदाहरणं ह्या व्हिडिओत घेण्याचा प्रयत्न आहे माझा, काळजी नका करू. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी जेही उदाहरणं घेणार आहे ना, त्या सर्व उदाहरणांचे सरावासाठी सुद्धा उदाहरणं देणार आहे तुम्हाला. खूप जणांची मागणी होती की सर आम्हाला तुम्ही सरावासाठी उदाहरणं देत जा, तर सरावासाठी सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी मी उदाहरणं देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं मित्रांनो. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. मी जेवढं सोपं होईल तितकं सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो मित्रांनो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आता आपण लसावी संबंधीची जी उदाहरणं घेतोय त्यातला टाईप दुसरा घेऊया. खूप साऱ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की मंदिराच्या पायऱ्या, घड्याळाचे टोल, मणिमाळा, फुले या संबंधीचे लसावी मसावीची उदाहरणं घ्या. त्याच टाईपची उदाहरणं आहे मित्रांनो ही उदाहरणं. याच्यामध्ये पायऱ्या आल्या, इथं तुम्हाला टोल येऊ शकता, इथं तुम्हाला मणिमाळा येऊ शकता, फुलं येऊ शकता, शब्द काही येऊ द्या मित्रांनो. त्यामध्ये विचारलं काय आहे आणि त्यामध्ये संख्या कोणत्या दिल्या ना त्याला जास्त महत्त्व आहे. पुन्हा हे नवीन टाईपचं उदाहरण आहे. हे एकाच टाईपचं उदाहरण कसं वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतं ना हे सगळं समजावून सांगतो मी तुम्हाला. आता या एकाच उदाहरणाची सिरीज करू. या व्हिडिओच्या सिरीजमध्येच 6 आणि 8 ही संख्या घेऊनच तयार करू आपण काही उदाहरणं. बघा मंदिराच्या पायऱ्या चढताना दोघे जण, किती जण आहे, दोघे जण, एकटा असला तरी काय अडचण नाही. अनुक्रमे 6 व 8व्या पायरीवर फुले ठेवतात. म्हणजे पहिला जो आहे तो काय करतो, 6व्या पायरीवर फुल ठेवतो, पण दुसरा जो आहे तो मात्र 6व्या पायरीवर नाही फुल ठेवत, तो 8व्या पायरीवर फुल ठेवतो. अशा पद्धतीने तर दोघांचीही फुले एकाच पायरीवर असेल अशी पायरी कितवी. आता बघा बरं,
या उदाहरणात फार मोठा ट्विस्ट आहे, तो ट्विस्ट सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण तो पहिला जो आहे त्याला आपण ए म्हणू, दुसरा जो आहे त्याला बी म्हणू. पहिला जो आहे तो 6व्या पायरीवर फुल ठेवील, नंतर 12व्या पायरीवर ठेवील, नंतर 18व्या पायरीवर ठेवील. 6व्या व 8व्या पायरीवर क्रमाने फुल ठेवतो ना, म्हणजे 6व्या पायरीवर ठेवलं की 12व्या नंतर 18व्या 6-6च्या गॅपने. म्हणजे इथं ए हा 6, 12, 18, 6 चौक 24, 6 पंचे 30 या नंबरच्या पायऱ्यांवर फुले ठेवीत जाईल. 6 7 36, 6 7 42, 6 8 48, म्हणजे अशा पद्धतीने. आलं लक्षात मित्रांनो. प्रत्येक 6व्या 12व्या, हा इथं प्रत्येक शब्द पाहिजे होता, अनुक्रमे प्रत्येक 6व्या व 8व्या पायरीवर फुले ठेवतात. आता बीची अट काय बघा. दुसरा जो आहे तो काय करतो, 8व्या पायरीवर, प्रत्येक 8व्या पायरीवर फुल ठेवतो. म्हणजे तो पहिल्यांदा 8व्या पायरीवर ठेवील. 16व्या, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 साती 56 अशा पायऱ्यांवर फुले ठेवीत जातील. इथं लक्षात घ्या मित्रांनो, ही जी इथं जो 6चा पाडा तयार केला ना, इथं जो 8चा पाडा तयार केला ना, हा पाडा तयार केल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की मी भाग 1 मध्ये समजावून सांगितलं होतं. ज्यावेळेस एखाद्या संख्येचे मल्टिपल आपण शोधतो आणि त्यातला सारखा मल्टिपल शोधला, पहिल्या नंबरचा सारखा मल्टिपल, त्याला आपण लसावी म्हणतो. बघा 6व्या पायरीवर याने फुल ठेवलं, याने मात्र 8व्या पायरीवर ठेवलं, म्हणजे सारख्या पायरीवर फुल नाही आलं. इथं काय म्हटलं, दोघांची फुले एकाच पायरीवर आली पाहिजे. याने मात्र 6व्यावर ठेवलं, याने 8व्यावर ठेवलं. नंतर याने 12व्या पायरीवर ठेवलं, याने 16व्या पायरीवर ठेवलं. नंतर याने 18व्या पायरीवर ठेवलं, याने 24व्या पायरीवर ठेवलं. आता येने ठेवलं 24व्या पायरीवर. बीने 24व्या पायरीवर फुल ठेवलं होतं, येने सुद्धा 24व्या पायरीवर फुल ठेवलं. या 24 नंबरची जी पायरी आहे मित्रांनो, 24 नंबरची जी पायरी आहे तिथं दोघांचीही फुलं असणार. आता आणि तेच तर उत्तर आहे ना. काय विचारलं, दोघांचीही फुले एकाच पायरीवर असेल अशी पायरी कितवी, 24वी. आलं लक्षात. म्हणजेच काय केलं मित्रांनो, इथं लसावी काढला, 6 आणि 8चा लसावी काढला. हेच तर लक्षात आलं पाहिजे तुमच्या. यादी करत बसायचं का मित्रांनो, अजिबात नाही. हे लक्षात आलं पाहिजे. हे मी मुद्दाम सांगितलं तुम्हाला समजावून. बेसिक माहीत असलं पाहिजे ना, हे नेमकं काय कसं काढलं 24 उत्तर, म्हणजे लसावी काढला. आणि लसावी काढला हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं तर अशा वेळेस लसावी काढायचा असतो. मग 2 ने भाग द्या, 2 त्रिक 6, 2 चौक 8. नंतर इथं 3ला आणि 4ला सारख्या संख्येने भाग जात नाही, मग 3 ने भाग द्या, 3 1 3. नंतर 4 ने भाग द्या, 4 1 4, 4 त्रिक 12, 12 2 24. आलं का नाही लसावी. 6 आणि 8चा लसावी 24, 4 त्रिक 12, 12 2 24. म्हणजे याचा अर्थ दोघांची फुले 24 नंबरच्या पायरीवर असणार एकत्र. आता ट्विस्ट काय ते सांगतो. येने 24व्या पायरीवर ठेवलं, अशा सारख्या संख्या शोधा. येने 48व्या पायरीवर सुद्धा ठेवलं आणि बीने 48व्या पायरीवर सुद्धा ठेवलं. आता झाला का नाही ट्विस्ट तयार. म्हणजे दोघांचीही फुलं 24 नंबरच्या पायरीवर सुद्धा असणार आणि 48 नंबरच्या पायरीवर सुद्धा असणार. अजून पुढे जर मंदिराला जास्त पायऱ्या असतील तर अजून पुढे तुम्हाला सापडतील अशा काही पायऱ्या सापडतील की जिथं दोघांचीही फुलं एकाच पायरीवर असतील. आता मग यातलं नेमकं उत्तर काय, तर इथं काय पाहिजे होतं, एकाच पायरीवर असेल अशी पायरी कोणती, अशी पायरी कितवी, तर एकाच पायरीवर असेल अशी सर्वात जवळची पायरी कितवी, असा प्रश्न असायला पाहिजे होता. एकदा तुम्हाला हे बेसिक कळलं ना तर ह्या बेसिकवरून प्रश्न कसा असायला हवा होता असं लॉजिक तर्क लावायला सुरुवात होऊन जाते मित्रांनो. आणि तर्कशक्तीच वाढवायचं काम गणित करतं ना. मग इथं सर्वात जवळची पायरी कोणती, तर सर्वात जवळची पायरी 24, यापेक्षा सर्वात जवळची पायरी नाही, हे परफेक्ट उत्तर असतं. परंतु आता काय करायचं, इथं तसं दिलं नाही. मग उत्तर कोणतं नेमकं, तर पर्यायामध्ये काय दिलं ना हे जास्त महत्त्वाचं आहे. समजा 24, 25, 26, 23 असे पर्याय दिले तर मग मात्र 24 हे तुमचं उत्तर असणार. मग इथं प्रश्न जो आहे तोच असेल, काय फरक नाही. इथं पर्यायात काय दिलं त्यावरून उत्तर शोधायचं. तुमचं उत्तर 24 येतंय, 48 येतंय, मग पर्याय 24 आहे. पण तुमच्या पर्यायामध्ये जर दिलं तुम्हाला 47, 48, 49 आणि 50 असे पर्याय जर दिले तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला एक माहीत असतं की अशा वेळेस आपण लसावी काढायचा असतो. लसावी आपल्याला 24 मिळतो, जो पर्यायात नाही. मग काय करायचं, आपल्याला वाटतं अशा वेळेस तर लसावी काढायचा असतो आणि लसावी काढून सुद्धा उत्तर तर पर्यायात दिसत नाही आणि उत्तर तर असणार. तर लक्षात ठेवा मित्रांनो की 24व्या पायरीवर जर
फूल सारखंच येत असेल, एकाच पायरीवर फूल येतंय, तर इथं लक्षात आणून दिलं मी की 48व्या पायरीवर सुद्धा येतंय. मग ही यादी करत बसायचं का? तर अजिबात नाही. लसावीच काढा, लसावीच काढा. फक्त लक्षात ठेवा, लसावीची पट करत चला. लसावीची एक पट म्हणजे 24, त्याची दुप्पट म्हणजे 48, तिप्पट करा, चौपट करा, पाचपट करा. त्यातलं जे उत्तर पर्यायात असेल ते तुमचं उत्तर असणार. कारण 48व्या पायरीवर सुद्धा असणार दोन्ही फुलं. 8 आणि 4 12 तिप्पट केली. 8 आणि 4 12, 4 आणि 2 6 आणि 1 7. 72व्या पायरीवर सुद्धा त्यांच्या दोघांची सारखीच फुलं असणार. एकाच पायरीवर दोघांना फुलं ठेवावं लागणार. तर ह्या लसावीची तुम्ही जितकी पट करत जाल, त्या पटीमध्ये जे ज्याही संख्या येतील त्या सगळ्या नंबरच्या पायरीवर दोघांचीही फुलं असणार. हा ट्विस्ट लक्षात ठेवा मित्रांनो. लसावी काढला आणि पर्यायात 24 नाहीच उत्तर, पर्यायात इथं 72 दिलं. आता काय करायचं? आता 48 नाही ना, मग परत पट करत चला. 24चा पाढा करत चला पुढे. जे उत्तर असेल ते तुमचं उत्तर असणार, जो पर्याय असेल ते तुमचं उत्तर असणार. येतंय लक्षात? ह्या फार महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याच संख्या घेऊन मी नवीन प्रश्न तयार केला आणि तो प्रश्न कसा वेगळ्या टाईपचा असू शकतो हे समजावून देतो. आता पुन्हा 6 आणि 8च घेतलंय बघा. हे मुद्दाम तुम्हाला लक्षात येण्यासाठी घेतलंय. एकाच वेळी वाजलेल्या 2 घंटा पुन्हा प्रत्येकी 6 व 8 सेकंदाच्या फरकाने वाजतात. म्हणजे ए नावाची एक घंटा आणि बी नावाची एक घंटा आहे. ए नावाची घंटा आणि बी नावाची जी घंटा आहे ती पहिल्यांदा सोबतच वाजली. यानंतर मात्र अनुक्रमे प्रत्येकी 6 व 8 सेकंदाच्या फरकाने वाजतात. म्हणजे 6 ए ही 6 सेकंदाच्या फरकाने वाजते. म्हणजे 6 सेकंदाने वाजेल, 12 सेकंदाने वाजेल, 18 सेकंदाने वाजेल, 24 सेकंदाने वाजेल. आलं लक्षात? ही 8 सेकंदाने वाजेल. 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45. आता आलं लक्षात मित्रांनो? यादी केली म्हणजे लसावी काढायचा. पहिल्यांदा इथं लक्षात आलं पाहिजे लसावी काढायचा. हेच लक्षात आणून देण्यासाठी मी करतोय सगळं. आता बघा, 6 व 8 सेकंदाच्या फरकाने वाजतात, तर त्या किती वेळाने एकत्र वाजतील? बघा, इथं ही 24व्या सेकंदाला वाजेल आणि ही सुद्धा 24व्या सेकंदाला वाजेल. याचा अर्थ त्या दोनही घंटा एकाच वेळी 24व्या सेकंदाने पुन्हा वाजतील. तर पर्यायामध्ये उत्तर असणार 23 सेकंद, 24 सेकंद, 25 सेकंद, 26 सेकंद. त्यातलं 24 किती वेळाने वाजतील? एकत्र वाजतील तर 24 सेकंदांनी. आता तोच ट्विस्ट पुन्हा लक्षात घ्या. उत्तरामध्ये तुम्हाला दिलं 72, 73, 74 आणि 75 हे उत्तर दिलं. तुमचा लसावीच काढायचं नाही. तर मग ही यादी पद्धत मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी सांगितली. लसावी काढा, 24 आला. आता 24 लसावी आला, पण पर्यायात 24 दिसत नाही. मग पर्यायात उत्तर नेमकं कोणतं? तरी ह्या 24ची पट करत चाला. ती पट करताना पर्यायातली कोणती संख्या मिळते तुम्हाला ते तुमचं उत्तर असणार. म्हणजे इथं मगाशी मी तुमच्या लक्षात आणून दिलं की 24 सेकंदांनी एकत्र वाजतील, नंतर 48 सेकंदांनी एकत्र वाजतील, नंतर 72 सेकंदांनी सुद्धा एकत्र वाजतील. येतंय लक्षात? इथं महत्त्वाचं काय मित्रांनो, इथं फुले असू द्या, घंटा असू द्या, पायऱ्या असू द्या, मणी असू द्या, माळा असू द्या, काहीही प्रश्न आला तर घाबरायचं अजिबात कारण नाही. पण आपण तो व्यवस्थित समजून घेत नाही. मी मुद्दाम सेम संख्या घेऊन, अगोदरच्या उदाहरणात पण 6 आणि 8च घेतला होता, सेम संख्या घेऊन मुद्दाम तुम्हाला तेच उदाहरण पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं. प्रश्न कसा येऊ द्या मित्रांनो, काही काळजी करायची नाही. या प्रश्नामध्ये इथं एकाच वेळी वाजलेल्या म्हटलं, परफेक्ट टाइम दिला का? नाही दिला. आता हाच प्रश्न अजून वेगळ्या प्रकारे कसा येतो ते सांगतो. इथं एकाच वेळी म्हणण्यापेक्षा इथं म्हणतो मी 8 वाजता वाजलेल्या. 8 वाजता इथं सकाळी म्हणतो. सकाळी 8 वाजता वाजलेल्या 2 घंटा पुन्हा प्रत्येकी 6 व 8 सेकंदाच्या ऐवजी ते मिनिट करतो मी. सेकंदाऐवजी मिनिट करतो. मिनिटांच्या फरकाने, 6 व 8 मिनिटांच्या फरकाने वाजतात. प्रत्येकी 6 व 8 मिनिटांच्या फरकाने वाजतात. तर त्या किती वेळाने पुन्हा एकत्र वाजतील? किती वेळाने पुन्हा एकत्र वाजतील? बघा, एकदा बेसिक माहीत असलं ना मित्रांनो, प्रश्न आपण स्वतः तयार करू शकतो. उत्तरं तर काढता यायलाच हवी, पण प्रश्नच जर तयार करता आली तर मग मात्र खूप मोठा चमत्कार होईल ना. प्रश्नच तयार करता जर यायला लागला याचा अर्थ उत्तर माहीत होतं. प्रश्न जर तयार करता यायला लागला तर समजायचं तुम्हाला उत्तर माहिती आहे. आणि प्रश्न तयार करता येणं हे गणितातलं सगळ्यात मोठं कौशल्य मित्रांनो. तुमच्यासमोर मी प्रश्न तयार केला बघा.
आता इथं परफेक्ट टाइम घेतला मी, सकाळी आज 8 वाजता ते घंटा एकत्र वाजल्या आणि प्रत्येक घंटा 6 आणि 8 सेकंदाच्या 8 मिनिटांच्या फरकाने वाजते. पुन्हा एकदा लक्षात येईल तुमच्या. आता पुन्हा ते एकत्र कधी वाजतील, तर आता तुम्हाला माहिती काय करायचं आहे, इथं लसावी काढायचं आहे. लसावी काढल्यानंतर उत्तर येणार आहे 24. याचा अर्थ ह्या दोनही घंटा 24 मिनिटांनी एकत्र वाजणार आहे, बरोबर. मग सकाळी 8 वाजता वाजलेल्या आहे, त्या सकाळी 8 वाजता वाजल्या ना, सकाळी 8 वाजता वाजल्या. पुन्हा 24 मिनिटांनी वाजणार आहे. 24 उत्तर तुम्हाला काढता येतं. लसावी काढायचा 6 आणि 8चा 24 मिनिटे उत्तर येईल. पुन्हा 24 मिनिटांनी एकत्र वाजतील. याचा अर्थ सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी ह्या दोनही घंटा एकत्र वाजतील. हाच तुमचा पर्याय असणार आहे मित्रांनो. पर्यायामध्ये 8 वाजून 24 मिनिटं दिलेले असणार. पर्यायामध्ये अजून काय असू शकतं सांगा मला. 8 वाजून 24 मिनिटं जर नसले तर मग काय करायचं, तर 8 वाजून 48 मिनिटं असणार. 100% 8 वाजून 48 मिनिटं असणार. कारण तुम्हाला माहिती, हेच बेसिक मला तुम्हाला समजावून द्यायचं होतं. 24 मिनिटांनी एकत्र वाजतील, 48व्या मिनिटाला सुद्धा एकत्र वाजतील, 72व्या मिनिटाला सुद्धा एकत्र वाजतील मित्रांनो. आता तुम्हाला 8 वाजून 24 मिनिटं हा पर्याय जर असले तर हाच पर्याय बरोबर. तो नसला तर हा पर्याय असणार. हाही पर्याय नसला तर कोणता पर्याय असेल मग? 8 वाजून 72 मिनिटांनी. 8 वाजून 72 मिनिटांनी त्या घंटा पुन्हा एकत्र वाजतील. पण 8 वाजून 72 मिनिटे हा काय वेळ झाला का? 72 मिनिटे असतात का कधी? तर त्या 72 मिनिटांचे काय करू आपण, 60 मिनिटांचा 1 तास करू. 60 मिनिटांचा 1 तास होईल. 72 मधले 60 गेले, अजून 12 मिनिटे उरली, बरोबर. म्हणजे 1 तास 12 मिनिटांनी वाजतील. 1 तास 12 मिनिटांनी. 1 तास 12 मिनिटांनी पुन्हा एकत्र वाजतील. त्या 72 मिनिटांनी म्हणजेच 1 तास 12 मिनिटांनी वाजतील. मग तुम्हाला पर्यायामध्ये 1 तास 12 मिनिटांनी पुन्हा एकत्र वाजतील असा पर्याय असेल. हाही पर्याय नसला तर मग काय, तर 8 वाजता वाजल्या ना, तर 8 वाजल्यानंतर 1 तास 12 मिनिटे म्हणजे 9 वाजून 12 मिनिटांनी वाजतील. हा एक पर्याय असणार. किती वेगवेगळ्या प्रकारे हे गणित फिरवलं बघा मी. येत आहे लक्षात तुमच्या आता. अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर ही उदाहरणं कोणकोणत्या प्रकारे विचारल्या जाऊ शकतात ना, उदाहरणांचा सराव करताना त्याचा विचार आपण केला पाहिजे. फक्त उत्तर काढलं आणि मला उत्तर आलं याला काही अर्थ नाही मित्रांनो. या टाईपचं उत्तर तर कोणीही काढू शकतं. 8 वाजून 24 मिनिटांनी ह्या घंटा एकत्र वाजतील हे उत्तर कोणीही काढू शकतं. लसावी काढायचं आणि ते मिळवायचे, त्याच्यामध्ये झालं काम. पण परीक्षेमध्ये तुम्हाला विचार करायला भाग पाडलेला असतं. आणि आत्ताच्या परीक्षांचा ट्रेंड आहे की ट्रिकवर आधारित उदाहरणं फार कमी असतात. ट्रिकवर आधारित उदाहरणं सोडवता येणारी उदाहरणं असतात, पण त्या ट्रिकच्या आतमध्ये पुन्हा अशी काही लॉजिक दडलेलं असतं की ज्याने तुम्हाला उत्तर मिळवायचं असतं. तुम्हाला इथं कळतंय की ट्रिक काढायची, ट्रिक लसावी काढायचा ही ट्रिक आहे, ते मिळवले की उत्तर मिळेल. पण पर्यायामध्ये तुम्हाला 9 वाजून 12 मिनिटं दिले तर हे सुद्धा उत्तर बरोबर असणार मित्रांनो. हे लॉजिकनेच समजेल, विचार करूनच समजेल. आणि ते समजण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे. यामध्ये अजून वेगळं काय होऊ शकतं मित्रांनो, इथं 2 संख्या दिल्या आहेत, इथं 4 संख्या सुद्धा देऊ शकता. 4 घंटा म्हणतील ते. 4 घंटा अनुक्रमे टिंबटिंब 4 वेगवेगळ्या मिनिटांच्या फरकाने वाजतात. इथं 4 वेगवेगळे वेळ देतील. 6, 8, 12, 15 अशी वेळ देतील. इथं मी 2च संख्या घेतल्या हे लक्षात घ्या मित्रांनो. 2 संख्या घेतल्या तरी लसावीच काढायचा आहे, 4 घेतल्या तरी लसावीच काढायचा. त्यामुळे काळजी करायचं काम नाही. ट्रिक एकच असणार, बेसिक तेच असणार. लसावीच काढायचा आहे आणि उत्तर शोधायचं आहे. ह्या ज्या घंटा असतात मित्रांनो, घंटा वाजण्यासंबंधीचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये किंवा घड्याळाचे टोल या संबंधीचं जे उदाहरण आहे त्यामध्ये अजून एक वेगळं उदाहरण विचारलं जातं. ते कोणतं ते समजावून देतो. बघा तुमच्या समोर उदाहरण आहे. 3 घंटा अनुक्रमे 8, 12, 15. इथं अनुक्रमे शब्द असतो, लक्षात ठेवा मित्रांनो. अनुक्रमे 8, 12, 15 सेकंदाच्या फरकाने वाजतात. तर 1 तासात किती वेळा एकत्र वाजतील? एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, 8, 12, 15 सेकंदाच्या फरकाने वाजतात. याचा अर्थ पहिली घंटा, दुसरी घंटा आणि तिसरी घंटा एकत्र कधी वाजेल ते शोधायचं तर आहेच इथं. मग एकत्र किती वेळाने वाजेल, मग एकत्र किती वेळाने वाजेल हे करताना आपण लसावी काढतो. मग जो लसावी मिळेल त्याचा अर्थ असा होतो की ह्या 3ही घंटा सर्वात पहिल्यांदा त्या वेळाने वाजतील. सर्वात पहिल्यांदा, नंतर पुन्हा वाजतील, नंतर पुन्हा वाजतील. मग त्याची पट करत गेलो की तितके वेळा वाजत राहतील त्या. मग आपण पहिल्यांदा लसावी काढू. इथं लसावी काढायचं हे लक्षात आलं तुमच्या. 8, 12 आणि 15.
लसावी काढू. इथं बघा 8, 12 आणि 15 इथं आपण 2ने भाग देऊ, 8ने आणि 12ला भाग जाईल. 2 चोक 8, 2 सक 12 आणि 15ला भाग जात नाही, 15 तसाच ठेवू. तुम्ही म्हणाले हे कसं करताय? हे मी बेसिकमध्ये समजावून सांगितलं भाग 1 मध्ये. तर ज्यांचा कुणाचा भाग 1 पाहायचा राहून गेला असेल ना मित्रांनो, त्यांनी भाग 1 पाहून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा. कारण सिरियली सगळे व्हिडिओ पहा तुम्ही, तर तुमचं बेसिक पक्क होईल. सुरुवातीपासून बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळंच व्यवस्थितपणे देण्याचा माझा प्रयत्न आहे लसावी मासावी संबंधीचा. त्यासाठी क्रमाने भाग पहा, त्याच्या नोट्स काढा. नोट्स काढल्याशिवाय सराव होणार नाही. तर चला आता पुन्हा एकदा इथं 4ला आणि 6ला पुन्हा 2ने भाग जातो. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 15ला भाग जात नाही, तसाच ठेवू. आता इथं 3 आणि 15ला भाग जातो, मग 3ने भाग देऊ. बघा 3ने भाग देऊ, 2ला जात नाही, 2 तसाच ठेवला. 3 1 3 होतील आणि 3 5 15. आता 2ला 2ने जातो आणि 5ला 5ने जातो. अशा पद्धतीने इथं 1 तर राहिलाच आहे, आलं लक्षात. आता याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला ती वेळ मिळेल की ज्यावेळी 8, 12, 15 सेकंदाच्या फरकाने ज्या घंटा वाजतात त्या एकत्र कधी वाजतील. तर एकत्र कधी वाजतील? 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60, 60 दुने 120. 120 सेकंदाने त्या एकत्र वाजतील. हे लक्षात आलं तुमच्या? आता 120 सेकंदाने एकत्र वाजतात, याचा अर्थ एकत्र वाजतील सर्वात पहिल्यांदा 120 सेकंदाने वाजतील ते पहिल्यांदा. एकदा वाजतील 120 सेकंदाने. मग 120चे दुप्पट केली 240. 240व्या सेकंदाला वाजतील त्या पुन्हा, त्यावेळेस ती दुसऱ्यांदा वाजणार असणार, दुसऱ्यांदा वाजतील. 240 मध्ये 12 त्रिक 36 होतात, 360 सेकंदाला वाजतील तेव्हा ती तिसरी वेळ असणार त्यांची. आता हे असं मांडत गेलो आपण, तर 1 तासाने इथं किती वेळा वाजतील असा प्रश्न विचारलाय. 120 सेकंदाला एकदा वाजतील, 240 सेकंदाला 2दा वाजतील, 360व्या सेकंदाला 3दा वाजतील. मग 1 तासात इथं हे उत्तर मिळेल किती वेळा, असा प्रश्न आहे हा. मग 1 तासाची सेकंद किती? मग 360 सेकंद असतात. 120 सेकंदाला एकदा वाजते, म्हणजे 360 मधले 120 120 120 120 असे किती भाग पडतात ते काढायचे आपल्याला, म्हणजे भागाकार करायचा. मग हा 0 काढून टाका, हा 0 काढून टाका. 12 1 12, 12 त्रिक 36 होतील. हा 0 इथं ठेवला म्हणजे 30 भाग पडतील. असे हा पहिला भाग, हा दुसरा. 240 असले तर 2 भाग होतील, 360 असले तर 3 भाग होतील, 3600 असते तर 30 भाग होतील मित्रांनो. म्हणजे 30 वेळा ह्या घंटा 1 तासात वाजतील. 1 तासात किती वेळा वाजतील? तर 30 वेळा. येत आहे लक्षात? 2 तासात किती वेळा? तर 60 वेळा. अर्ध्या तासात किती वेळा? तर 15 वेळा. आता एक उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला आपोआप समजेल की यामध्ये कसा वेगळा प्रकार येऊ शकतो. इथं 1 तासात म्हटलं, अर्ध्या तासात विचारते. तुम्हाला असं विचारेल 5 मिनिटात किती वेळा वाजतील, बरोबर नाही? 5 मिनिटात किती वेळा वाजतील? आता 5 मिनिटं म्हणजे 5 सक्ती 300 सेकंद होतात. 300 सेकंदातले 120 सेकंदाचे गट बाजूला करा, 120 120 120. मग इथं 360 झाले बघा, म्हणजे 360 सेकंद. इथं मात्र 300 सेकंद धरणारे आपण, 360 नकोय. म्हणजे एकदा 120व्या सेकंदाला वाजेल आणि दुसऱ्यांदा 240व्या सेकंदाला वाजेल. 5 मिनिटात फक्त 2 वेळा वाजतील. आलं लक्षात? कारण तिसऱ्यांदा जेव्हा वाजेल तेव्हा 360 सेकंद झाले असणार, परंतु 5 मिनिटापेक्षा पुढची वेळ आहे ती. 5 मिनिटात मात्र 2च वेळा वाजतील. उदाहरण तयार करायला शिका स्वतः. 1 तासात किती वेळा वाजतील ते काढा, अर्ध्या तासात किती वेळा वाजतील ते काढा, 15 मिनिटात किती वेळा का वाजतील ते काढा, 10 मिनिटात किती वेळा वाजतील ते काढा. असा सराव केला तर ह्या अशा टाईपच्या उदाहरणांची तुमच्या आयुष्यात कधीच अडचण राहणार नाही. सरावाची उदाहरणं सुद्धा द्यायची गरज नाही मित्रांनो. उदाहरण तुम्ही स्वतः तयार करा ना एकदा समजल्यानंतर. सरावासाठी जी महत्त्वाची उदाहरणं आहे मित्रांनो ती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणारच आहे, त्याची काळजी करू नका. पण सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो, बेसिक्स लक्षात आलं पाहिजे. आणि बेसिक तुम्हाला समजून घ्यायचं असेल, ट्रिक्स तुम्हाला समजावून घ्यायचं असेल, म्हणजेच एक आपली जी सिरीज सुरू केली आपण ती बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला जर समजून घ्यायची असेल मित्रांनो, तर सर्वात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, मी व्हिडिओ दिला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. आणि नोटिफिकेशन आलं की तुम्हाला समजतं की व्हिडिओ आलाय म्हणून आणि तुम्हाला तो पाहायला मिळतो. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी एक बेल आयकॉनचं बटन आहे बघा, ते बेल आयकॉनच्या बटनाला सुद्धा टच करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन ऑन होईल आणि मी इकडून व्हिडिओ दिला की तो तुम्हाला पोहोचून जाईल. लाईक शेअर सबस्क्राईब विसरायचं नाही आणि कमेंट करायला विसरायचं नाही मित्रांनो. या उदाहरणामध्ये मित्रांनो 8 12 15 या संख्या तशाच ठेवून
फक्त उदाहरण बदलवतो आणि लक्षात आणून देतो की ही उदाहरणं कशी वेगवेगळ्या प्रकारे विचारल्या जाऊ शकतात, पण सोडवायची पद्धत मात्र एकच असते. समजून घेऊया. आणि हे ते उदाहरण आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं 8, 12, 15 या संख्या तसंच ठेवतो, उदाहरण चेंज करतो. इथं बघा, एकाच वेळी घरातून बाहेर पडलेले तिघे भाऊ, 3 जण भाऊ आहे, ते एकाच वेळी घरातून बाहेर पडले. ते अनुक्रमे 8, 12, 15 तासांनी घरी परततात. म्हणजे पहिला 8 तासांनी येतो, पुन्हा नंतर दुसरा 12 तासांनी येतो आणि तिसरा 15 तासांनी येतो. अशा अंतराच्या फरकाने ते घरी परतत असतात नेहमी. तर पुन्हा ते कधी एकत्र परत येतील, पुन्हा ते कधी एकत्र घरी येतील. आता बघा, इथं थोडक्यात लक्षात घ्या काय, पहिला जो भाऊ आहे त्या तिघांमधला, तर तो पहिला जो आहे तो दर 8 तासांनी घरी येतो, दुसरा जो आहे तो दर 12 तासांनी घरी येतो आणि तिसरा जो आहे तो दर 15 तासांनी घरी येतो. अनुक्रमे इथं म्हणू आपण दर 8 तासांनी, 12 तासांनी व 15 तासांनी घरी परतात. पुढे विचारलं तर ते पुन्हा एकत्र घरी कधी येतील, तर हा 8 तासांनी येतो, म्हणजे नंतर 16व्या तासांनी 8, 8 16, 8 3 24, 8 4 32, 8 म्हणजे 40 अशा फरकाने येईल की नाही तो. हा मात्र पहिले 12 तासांनी येईल, नंतर 24 तासांनी येईल, 12 36 तासांनी येईल, 12 48 तासांनी येईल. हा 15 म्हणजे 15 तासांनी आल्यानंतर 15 दुने 30 तासांनी, नंतर 45 तासांनी, अशा पद्धतीने. मग हे तिघांचाही पाडा तयार केला आपण या तीनही संख्यांचा. त्या पाड्यामध्ये अशी पहिली संख्या शोधावी लागेल की जिथं तिघांमध्येही ती संख्या सारखी असणार, म्हणजेच लसावी काढायचा. लसावी काढू मित्रांनो आपण. मला तुम्हाला या उदाहरणामध्ये फार महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून द्यायची मित्रांनो, त्यामुळे मी हे उदाहरण घेतलं. बघा, लसावी काढायचा. 8, 12, 15 2ने भाग जातो, 8ला आणि 12ला जातो, 15ला जात नाही, 15ला देऊच नका. मग 2 चौक 8 होतील आणि 2 सक 12 होतील, 15 तसेच तसे. पुन्हा 4ला आणि 6ला 2नेच जातो, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 15 तसेच ठेवा. आता बघा मित्रांनो, इथं 2ला देऊ फक्त आता, 2 1 2 होतील, इथं 3 आणि 15 तसेच राहतील. पुन्हा एकदा बघा, आता 3 आणि 15ला 3ने जातो, तर हा 1ला द्यायची गरज नाही. आता 3 1 3, 3 5 15 आणि इथं 5 राहिला, याचा अर्थ इथं 5 येणार, 5 1 5 होणार, अशा पद्धतीने. आता 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 दुने 120, 120 तास हे आपलं उत्तर आलं. हे उत्तर आलं. बघा, आता एकाच वेळी घरातून 3 भाऊ जर बाहेर पडले आणि ते दर 8, 12, 15 तासांनी घरी जर परत येत असतील, तर ते पुन्हा 120 तासांनी एकत्र घरी येतील. प्रत्येक हा तर 8 तासांनी येतोच, हा 12 तासांनी येतोच, हा 15 तासांनी येतोच, पण तिघही सोबत घरी कधी येतील, तर 120 तासांनी. याचा अर्थ काय होतो, 120ला 8नेही 120ला भाग जातो, 12नेही 120ला भाग जातो आणि 15नेही 120ला भाग जातो, म्हणजे आपण लसावी शोधला. आलं लक्षात. या तिघांच्याही पटीत असणारी संख्या शोधली आणि ती पहिली संख्या आहे 120. इथं अजून एक लक्षात घ्या मित्रांनो, 120 तासांनी परत येतात ना. बरं, हे 120 तास झाल्यानंतर पुन्हा कधी येतील, तर अजून 120 तासांनी पुन्हा परत येतील, म्हणजे याचा अर्थ टोटल 240 तासांनी ते परत येतील. हा तासांचा हिशोब मांडतोय आपण, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं, लसावी काढलं की त्याची कितीही पट करा, ती जी पट येईल तुम्हाला, त्या प्रत्येक पटीला ह्या संख्येने भाग जात असतो. आता मला तुम्हाला महत्त्वाचं काय सांगायचं आहे ते लक्षात आणून देतो. बघा, 120 तासांनी परत येतात. आता पर्यायामध्ये, आता हा प्रश्न कसा वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो आणि कसाही विचारला गेला तरी त्याचा अर्थ आपल्याला माहीत जर असला, तर मग मात्र आपण जे उत्तर येतं त्या उत्तरावरून आपल्या विचारलेल्या उत्तराकडे जाऊ शकतो आपण. मग प्रश्न कसा येऊ शकतो, तर प्रश्न असा येऊ शकतो, समजा पर्यायामध्ये तुम्हाला प्रश्न सेम असाच दिला आणि पर्यायामध्ये 120 तास दिलेच नाही, 120 तास न देता तुम्हाला दिवसांमध्ये विचारलं, दिवस, मग काय करायचं. आता दिवसांमध्ये जर उत्तर दिलं असलं, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस अशी पर्याय दिली तुम्हाला, तुमचं उत्तर तर तासांमध्ये आलं. मग दिवसांमध्ये कसं काढायचं. मग दिवसांमध्ये काढण्यासाठी 120 तास आहे ना, मग 24 तासांचा एक दिवस होतो की नाही, 24 तासांचा एक दिवस. मग 24ने ते 120ला भाग देऊन टाका, जे उत्तर येईल तेवढे दिवस. मग 12 दुने 24, 12 1 12, 0 राहिला, 2 1 2 2 5 10, याचा अर्थ 5 दिवस हे त्याचं उत्तर असणार. 5 दिवसांनीच पुन्हा ते एकत्र घरी येतील. आलं लक्षात. हे मी थोडंसं बदल करून काय दिला की दिवसात जर उत्तर विचारलं मग काय. आता याच्याही पुढे अजून थोडंसं अवघडात जाऊ आपण.
तुम्हाला जर दिलं इथं एकाच वेळी न म्हणता इथं जर दिलं सोमवारी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडलेले तिघे भाऊ अनुक्रमे दर 8, 12, 15 तासांनी घरी परततात, तर पुन्हा ते कधी एकत्र घरी येतील. बघा, काहीच केलं नाही, फक्त एवढं सगळं सुरुवातीला टाकून दिलं. सोमवारी सकाळी 8 वाजता टाकले, याचा अर्थ आता आपल्याला परफेक्ट वेळ माहिती ते घरातून कधी बाहेर पडले. आता पुन्हा घरी परत कधी येतील तर ती सुद्धा परफेक्ट वेळ असणार जी आपण सांगू शकतो. इथं अगोदर फक्त 5 दिवसांनी येणार. 5 दिवसांनी म्हणजे नेमके कोणत्या वारी ते नाही माहिती आपल्याला, किती वाजता ते नाही माहिती, पण इथं वेळ दिली, याचा अर्थ इथं सुद्धा आता तुम्हाला वेळ काढता येईल, तो दिवस सांगता येईल आणि ती वेळ सुद्धा सांगता येईल. कसं बघा, इथं प्रश्न कसाही बदलून आला तरी शेवटी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लसावीच काढायचा आहे. हे महत्त्वाचं लक्षात आलं तुमच्या. पुढे जाऊन आता आपल्याला इथं सोमवारी सकाळी 8 वाजता म्हटलं, सोमवारी सकाळी 8 वाजता म्हटलं ना, आणि आपल्या ह्या उत्तरामध्ये हे जे आपण केलंय लसावी काढला, ह्या लसावीमध्ये आपल्या लक्षात आलं की 120 तासांनी ते परत येतील, 120 तासांनी ते पुन्हा घरी परत येतील. आपल्याला हेही कळलं की 120 तास म्हणजे 5 दिवसांनी परत येतील, हे आपण काढलं बरोबर. मग आपल्याला जर इथं सोमवारी सकाळी 8 वाजता म्हटलं आणि पर्यायामध्ये तुम्हाला दिला गुरुवारी सकाळी 8 वाजता, शुक्रवारी सकाळी 8 वाजता, शनिवारी सकाळी 8 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता, असे 4 पर्याय दिले, तर त्यातलं योग्य पर्याय निवडायचा आहे. मग तुम्हाला इथं माहिती आहे 5 दिवस उत्तर आहे आपल्याला माहिती, पण इथं मात्र सोमवारी सकाळी दिले, तर सोमवारच्या पुढे 5 दिवस जा. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी 5 दिवस होतात की नाही, म्हणजे आपलं उत्तर काय असणार, शनिवार येणार आपलं उत्तर, शनिवार. दुसरं महत्त्वाचं काय, नुसतं शनिवार नको, वेळही विचारली, तर शनिवारी सकाळी 8 वाजता हा पर्याय बरोबर असणार, असा पर्याय पाहिजे, शनिवारी सकाळी 8 वाजता. आलं लक्षात मित्रांनो. आता हेच सेम उदाहरण इथं तिघे भाऊ देतील, 3 माळा करायच्या म्हणतील, 3 घंटा म्हणतील, 3 जण तीन वेगवेगळे जण पायऱ्या चढत आहे, 8व्या 12व्या 15व्या पायरीवर फुलं ठेवायचे आहे. असं ही उदाहरणं, त्यामध्ये काय माहिती दिली हे नाही महत्त्वाचं, त्यामध्ये अंक कोणते दिले ना ते महत्त्वाचं आहे. आणि सरते शेवटी जाऊन प्रश्न काय विचारला हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पण एकदा लसावी काढायचं आहे हे एकदा लक्षात आलं की पुढचं जे उत्तर आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फिरवता येतं. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं यामध्ये हेच उदाहरण अजून अवघडात जाऊन आपण सोडून बघूया, अजून क्रिटिकल करू याला, त्याच्यापेक्षा अवघड होऊ शकत नाही मित्रांनो हे उदाहरण. तर मी अजून हे अवघडात जाऊन तुम्हाला उदाहरण सांगतो. कसं बघा, सुरुवातीला आपण 120 तास उत्तर काढलं, ते जास्त सोपं होतं, फक्त लसावी काढला, उत्तर आलं, झालं काम आपलं. नंतर आपल्याला थोडंसं दिवसांमध्ये जर उत्तर विचारलं तर मग दिवस ह्या 120 तासावर परत आपल्याला क्रिया करावी लागली, त्याचं रूपांतर दिवसात करावं लागलं, तेव्हा आपल्याला 5 दिवस हे उत्तर मिळालं. त्यानंतर मी अशा टाईपचं उदाहरण घेतलं, तर इथं आपल्याला शनिवारी सकाळी 8 वाजता अशा उत्तरापर्यंत आपल्याला जावं लागलं. पण हे जे आपण हे 3 प्रकारचे उत्तर शोधले ते लसावीच्या आधारेच शोधलेले आहेत, हे महत्त्वाचं. आता याच्या पुढे जाऊ, कसं क्रिटिकल करता येईल ही उदाहरण. सोमवारी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडलेले तिघे भाऊ अनुक्रमे दर 8, 12, 15 तासांनी घरी परततात. तर चला मित्रांनो, प्रश्न बदलून टाकलाय मी. हा प्रश्न अजून खोलात जाऊन विचारला, कितीही क्रिटिकल प्रश्न विचारला तरी सुद्धा घाबरायचं अजिबात नाही. बघा, सोमवारी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडलेले, इथं तिघे भाऊ होतं ना, इथं मी ABC करून टाकलं, त्यांना नावं देऊन टाकली. आता तिथं ABC मी शॉर्टमध्ये लिहिलंय, तिथं काही पण नावं येऊ द्या ना, काही अडचण नाही ना, तिघांची नावं येऊ द्या, कोणती नावं येऊ द्या, त्या नावांना काही अर्थ नाही. बघा, सोमवारी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडलेले A, B व C अनुक्रमे दर 8, 12, 15 तासांनी घरी परततात. ते पहिल्यांदा एकत्र घरी परततील, त्यानंतर लगेचच A हा कधी घरी येईल. आता बघा, इथपर्यंत वाचल्यानंतर लक्षात येतं की लसावी काढायचा आहे. लसावी काढला, ते पहिल्यांदा एकत्र घरी परततील, इथपर्यंत बघा, एकत्र घरी परततील, त्यानंतर लगेचच A हा कधी घरी येईल. म्हणजे ते जेव्हा घरी परततात ना एकत्र, त्यानंतर पुन्हा 8 तासांनी A येणार, 12 तासांनी B येणार आणि
15 तासांनी सी येणार, बरोबर आहे की नाही? तर हे दर याचा अर्थ काय की दरवेळी ते त्यांच्या पद्धतीने ह्या तासांच्या अंतराने ते येतात. मग एकत्र घरी परततील तर ते कधी घरी परततात? 120 तासांनी, म्हणजेच 5 दिवसांनी, म्हणजेच शनिवारी सकाळी 8 वाजता ते घरी परततील. यानंतर लगेचच ए हा कधी घरी येईल? आता यानंतर ए हा कधी घरी येईल ना, तासांमध्ये जर विचारलं तर ए हा 8 तासांनी येईल, त्यानंतर लगेच 8 तासांनी येईल. म्हणजे 120 तास ज्या वेळेस होतील तेव्हा ते एकत्र घरी येतील. त्यानंतर ए हा लगेचच अजून 8 तासांनी घरी येईल, म्हणजे 128 तासांनी येईल. हे झालं एक उत्तर. तासांमध्ये विचारलं तर ते उत्तर असणार. तुम्हाला जर विचारलं दिवसांमध्ये विचारलं तर काय येईल? 5 दिवस आणि 8 तास. तो 8 तासांनी येतो ना, मग 5 दिवस तर पूर्ण होणारच आहे, कारण 5 दिवसाशिवाय ते एकत्र येऊ शकत नाही. 5 दिवस तर लागणारच आहे, वरतून 8 तास, कारण 8 तासांनी पुन्हा ये घरी येतो. आणि डायरेक्ट तुम्हाला वार आणि वेळ विचारली तर शनिवारी सकाळी 8 वाजता ते एकत्र येतात. यामध्ये अजून 8 तास टाकावं लागतील. अजून किती तास टाकायचे? 8 तास. मग सकाळचे 8 वाजले, त्यामध्ये अजून 8 तास टाकायचे. सकाळच्या 8 मध्ये 4 तास टाका, दुपारचे 12 होतील. शनिवारी दुपारचे 12 होतील, अजून 4 तास टाकायचे राहिले, ते टाकून द्या. म्हणजे शनिवार दुपारचे 4 वाजलेले असणार. त्यावेळेस ए हा पुन्हा घरी परत येईल. मित्रांनो, मला माहिती आहे एखादं उदाहरण समजून देताना खूप जास्त वेळ जातो, पण वेळ गेला तरी हरकत नाही मित्रांनो, उदाहरणं समजली पाहिजे. एकच उदाहरण वेगवेगळ्या प्रकारे कसं बदलून येऊ शकतं ना, हे सगळं मला लक्षात आणून द्यायचं आहे तुमच्या, म्हणून मी असं सांगितलंय. तर इथं प्रश्न कसाही येऊ द्या, इथं प्रश्न आता बघा, एकदा आपल्याला समजलं ना गणित कसं फिरतंय वेगवेगळ्या प्रकारे, कसं वेगवेगळ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं, हे तुमच्या जर लक्षात आलं ना मित्रांनो, तुम्ही इथं ए टाकला ना, इथं बी टाका, इथं सी टाका, कितीही वेगवेगळ्या प्रकारे हे उदाहरण तुम्ही स्वतःच विचारू शकता आणि त्याचं उत्तर शोधू शकता. आणि यालाच म्हणतात मित्रांनो गणिताचा सराव. गणिताचा सराव हा उदाहरणं वाचून, त्याची उत्तरं वाचून पाठ करून अजिबात होत नाही. उदाहरण एकदा सोडवल्यानंतर त्या टाईपचं दुसरं उदाहरण घेऊन सोडवणे, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारे आपल्याला करता येईल, कसा प्रश्न तो बदलून लिहिता येईल आणि त्याचंही उत्तर कसं काढता येईल आपल्याला, असा विचार करणे म्हणजे गणिताचा सराव. आणि उदाहरण कसं तयार होतं हे समजण्यासाठी आपल्याला आपले सगळी तर्कपणाला लागतो मित्रांनो, तर्कशक्तीपणाला लागते. आणि गणिताचं कामच आहे तर्कशक्तीचा विकास करणे. तर हे एक महत्त्वाचं उदाहरण होतं मित्रांनो. अजूनही उदाहरण आहे, अजून उदाहरणं समजून घेऊया. या भागामध्ये माझा उद्देशच आहे की लसावी संबंधीची जी ही महत्त्वाची उदाहरणं आहे ना, ती सगळी तुम्हाला समजली पाहिजे. काही एखादं उदाहरण नजर चुकीने माझ्याकडून सुटूनही राहू शकतं, तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा, मी ते पुढच्या भागात तुम्हाला समजून देईन. पण जी ही महत्त्वाची उदाहरणं आहे ती सर्व उदाहरणं तुमच्या लक्षात आणून देतो मित्रांनो. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. चला तर मित्रांनो, हे पुढचं उदाहरण 2, 3, 4, 5, 6, 9, 15 एवढ्या सगळ्या संख्या दिल्या. या संख्यांनी भागले तर बाकी 1 उरते, अशी लहानात लहान संख्या कोणती? या प्रश्नाचा अर्थ काय? या सगळ्या संख्यांनी भाग पण गेला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस भाग दिल्यानंतर बाकी 1 उरली पाहिजे, म्हणजे बाकी सारखीच उरते. 2 ने भाग दिला तरी बाकी 1च उरेल, 3 ने भाग दिला तरी बाकी 1च उरेल, 4 ने भाग दिला तरी बाकी 1 उरेल, 5 ने भाग दिला तरी बाकी 1 उरेल, 6 ने भाग दिला तरी बाकी 1 उरेल, 9 ने भाग दिला तरी बाकी 1 उरेल आणि 15 ने भाग दिला तरी बाकी 1 उरली पाहिजे. म्हणजे संख्या दिल्या आणि त्या संख्यांनी भाग दिल्यानंतर जी बाकी उरती ती बाकी सगळ्यांसाठी सारखीच आहे. मला काय लक्षात आणून द्यायचंय, लक्षात येतंय तुमच्या? मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला एक उदाहरण समजावून सांगितलं. 7 ने भाग दिला तर बाकी 5 उरते आणि 8 ने भाग दिला तर बाकी 6 उरते. बघा, तुम्हाला मी असा तक्ता तयार करून दाखवला होता. संख्या बाकी 7 ने भाग दिला तर बाकी 5 उरते आणि 8 ने भाग दिला तर बाकी 6 उरते. अशी लहानात लहान संख्या कोणती? असा प्रश्न घेतला होता मी आणि तो प्रश्न माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. इथं संख्या दिल्यानंतर बाकी वेगवेगळी उरत होती बघा मित्रांनो, इथं मात्र बाकी सारखीच उरते. हा प्रश्न आणि हा प्रश्न यामध्ये फरक आहे. इथं बाकी वेगवेगळी उरत होती, जो व्हिडिओच्या सुरुवातीला दिला मी तुम्हाला.
इथं हा प्रश्न असा आहे की बाकी एकच उरते, कोणती तरी एकच बाकी उरते. इथं बाकी एक उरते, एक बाकी उरते म्हटलं, एक एक ही संख्या असंच लिहून घेतो मी, बाकी एक उरते. मग इथं 5 बाकी उरते, 10 बाकी उरते, असं काही पण येऊ शकतं. प्रश्नामध्ये काय फरक आहे बघा. इथं संख्या दिल्यानंतर भाग दिल्याने बाकी वेगवेगळी उरत होती. अशा वेळेस आपण यातला फरक काढला बघा. 7 आणि 5 मधला फरक होता 2, 8 आणि 6 मधला फरक होता 2. आपल्याला माहीत झाली त्यावेळेस ट्रिक काय माहीत झाली, 7 आणि 8चा लसावी काढा आणि त्या लसावीमधून 2 वजा करून टाका, तेच तुमचं उत्तर. 7 आणि 8चा लसावी होतो. 7 ही मूळ संख्या आहे, 8 क्रमाने येणारी संख्या आहे, म्हणून त्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी. 7 56 उत्तर आलं होतं आपलं. त्यातून 2 वजा केले 54 हे असणार उत्तर. 2 का वजा केले, कारण फरक वजा करायचा असतो, हे आपण त्या ठिकाणी शिकलो. फरक वजा करायचा कधी, जर संख्या दिल्या आणि बाकी वेगवेगळी उरत असली तर. इथं संख्या दिल्या पण बाकी मात्र वेगवेगळी नाही उरत, बाकी प्रत्येक वेळेस एकच उरते, सारखीच बाकी उरते. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, काहीच करायचं नाही. बघा 2 3 4 5 6 9 15 या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या शोधा, म्हणजे लसावी शोधा. आणि लसावी शोधल्यानंतर एक बाकी उरते ना, मग जो लसावी असतो, जो लसावी येतो त्या लसावीला ह्या सगळ्या संख्येने भाग जातो, असं त्याचा अर्थ होतो की नाही. मग बाकी एक उरत असेल तर त्या लसावीमध्ये एक टाकून द्या. समजा असं समजा की लसावी आला 20लाही भाग जातो, या सगळ्या संख्येने 20ला भाग जातो असं समजा. अरे पण बाकी 0 उरेल ना, 20ला जर पूर्ण भाग जातो तर बाकी 0 उरेल. मग त्या 20 मध्ये एक टाकून द्या, 21 होतील. आता 20ला पूर्ण भाग जाईल तो 1 उरेल. आलं लक्षात, हे लॉजिक आहे त्याच्या मागे. पण इथं अजून एक अडचण आहे. कोणती अडचण, इथं संख्या खूप साऱ्या दिल्या, लसावी काढायला लावला. एवढ्या सगळ्या संख्यांचा लसावी कसा काढायचा, खूप सोपं आहे मित्रांनो. तेही म्हणूनच मी हे उदाहरण घेतलं. आपल्याला 2 संख्यांचा लसावी पटकन काढता येतो, 3चा काढता येतो, 4चा काढता येतो, खूप झालं तर 5 संख्यांचा पटकन आपण लसावी काढू. पण इथं संख्या देतानाच इतक्या दिल्या की त्याचा लसावी काढण्यासाठी खूप सारा वेळ लागेल असं आपल्याला वाटतं, पण तसं अजिबात नाही मित्रांनो. त्याचं कारण असं बघा, मी इथं लिहितो 2 3 4 5 6 9 आणि 15 इथं लिहितो बघा. तुम्हाला माहिती आहे मूळ अवयव पद्धतीमध्ये आपण शिकलो की जे सारखे अवयव असतात, सामायिक अवयव असतात ते बाजूला काढतो, असामायिक असतात ते पण बाजूला घेतो, सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो. पण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे मित्रांनो, काय, मूळ संख्या ज्या असतात 2 3 5 ह्या ज्या मूळ संख्या आहे मित्रांनो, ह्या मूळ संख्यांचा अवयव तोच असतो ना स्वतःच. 5चे अवयव कोणते, 1 आणि 5, म्हणजे 5 हा तो स्वतःच अवयव आहे. त्याच्यामुळे तो इतरांमध्ये कॉमन जरी असला तर हा मिळणारच आहे कुठेतरी. म्हणून हे बाजूला करून घेऊ बघा. हा जो 2 आहे तो काढूनच घेऊ, 3 काढून घेऊ आणि 5 काढून घेऊ. आता राहिलं काय, 4 6 9 15 याचं राहिलं ना. मग हे पटकन मांडून घ्या. 2 गुणिले 2, हे 6 म्हणजे 3 गुणिले 2, हे 9 म्हणजे 3 गुणिले 3 आणि 15 म्हणजे 5 गुणिले 3. बरोबर. आता इथं 2 घेतलाय तर यातला एक 2 घ्यावा लागेल, यातला एक 2 घ्यावा लागेल, ते निघून गेले. मग हा एक 2 उरला म्हणजे तो पण घ्यावा लागणार. हा 2 घेतला की नाही, इथला घेतला, इथला घेतला, इथला घेतला, तो 2 इथं घेतला होता अगोदरच. 2 जर घेतलेला आहे तर इकडं जे 2 आले ते काढून टाकले. मग हा एक 2 उरला तो घेऊन टाकला. याला जोडीला दुसरा नाही ना, तो असामायिक अवयव झाला. 3 घेतलाय बघा आपण, 3 घेतला ना, याचा अर्थ हा 3 गेला, हा 3 गेला, हा 3 गेला, प्रत्येकातला एक 3 काढावा लागेल. मग हा 3 उरला, याचा अर्थ हा 3 पण घ्यावा लागणार. बरोबर. काय राहिला आता, 5 राहिला बघा. तर आपण ऑलरेडी हा 5 घेतलेला आहे, त्याच्या बदल्यात हा 5 आपण काढू शकतो, कारण 2 मधला एक घेतो ना कॉमन. पण इथं 5 उरले 5 जर असला तर ह्या 5च्या बदल्यात हा 5 गेला, एक 5 उरेल, मग तो घ्यावा लागला असता. तर थोडासा याचा सराव करा मित्रांनो लसावी काढण्याचा, खूप जास्त संख्या जर असतील तर. आणि अशा संख्या देताना विचार पण हा केलेला आहे की इथं 2 3 5 ह्या मूळ संख्या दिल्या म्हणजे लसावी काढायचं जास्त काही अवघड नाही आहे. मग हा लसावी काढू बघा. 3 दुने 6 6 पंचे 30 30 त्रिक 90 होतील, 90 दुने 180, 180 लसावी आला. आता 180ला 2 ने भाग दिला तर बाकी 0 उरेल, 3 ने 0 बाकी उरेल, 4 ने भाग दिला, 5 ने दिला, 6 ने दिला, 9 ने दिला, 15 ने दिला, तर बाकी 0 उरेल, कारण 180 हा यांचा लसावी आहे. या सर्व संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या 180 आहे, बाकी उरणार नाही. मग बाकी उरली पाहिजे. 180ला पूर्ण भाग जातो, याचा अर्थ अजून एक टाकून द्या त्याच्यामध्ये, म्हणजे 181 जर ही संख्या घेतली तर आता मात्र याच्यातल्या 180ला पूर्ण भाग जाईल आणि एक बाकी तशी शिल्लक राहील प्रत्येक वेळी.
मग इथं काय केलं, हेच तुमचं उत्तर आहे, 181 हेच तुमचं उत्तर आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर इथं आपल्या ट्रिक लक्षात आली काय, अशा संख्या दिल्या त्यांचा लसावी काढायचा जर असेल आणि बाकी जर तुम्हाला दिलेली असेल एवढी बाकी उरते, सगळ्यांसाठी सारखीच बाकी जर असेल तर ती बाकी त्याच्यात मिळवून द्यायची. इथं तुम्हाला सांगितलं इथं 5 बाकी उरते जर म्हटलं ना, तर 180 मध्ये 5 टाकून द्या, मग 185 उत्तर राहील तुमचं. येतंय लक्षात. अशी लहान संख्या विचारली तुम्हाला. आता यातला अवघड प्रश्न कसा तयार होतो माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला असं विचारलं ह्या सगळ्या संख्या दिल्या, संख्येने भाग दिलं, एका संख्येला भाग दिला तर 5 बाकी उरते, अशी संख्या कोणती विचारलं, अशी संख्या कोणती, लहान संख्या नाही विचारलं तर अशी संख्या कोणती. मग आता अशा संख्या तर खूप साऱ्या असणार, पण पर्यायामध्ये देताना जर तुम्हाला वेगळी संख्या दिली तर पर्यायावरून ठरवावं लागणार. आता तुम्हाला पर्याय दिला 364, 365, 366 आणि 367 असा पर्याय दिला. यातला पर्याय बरोबर कोणता, तर पहिल्यांदा इथं लसावीच काढावं लागेल. 180 लसावी आला. आता 180 लसावी आला, 5 बाकी उरते, म्हणजे याच्यामध्ये 5 मिळवावं लागेल. 185 हे उत्तर असणार, पण 185 त्या पर्यायामध्ये नाहीचे. मग आता काय करायचं, तुम्हाला फक्त अशी संख्या कोणती विचारलं, म्हणजे याचा अर्थ पर्यायामधली अशी संख्या कोणती असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्हाला हे 5 कधी मिळवायचे लक्षात आलं तुमच्या, लसावी जो असतो त्या संख्येला ह्या संख्यांनी भाग जाणार आहे. मग ज्या संख्येला भाग जातो ना ती बाजूला ठेवा, मग 5 मिळवा, असा याचा अर्थ आहे. आलं का लक्षात. मग 185 दिसतच नाही ना तिथं. मी तुम्हाला सांगितलं 180ला भाग जातो, याचा अर्थ याची दुप्पट जर केली तर 360ला सुद्धा भाग जातो. बरोबर, हे मागे समजावून दिलंय मित्रांनो मी. मग 360ला भाग जातो ना, मग 5 जर बाकी उरली पाहिजे तर ह्या 360 मध्ये 5 टाकावं लागतील. याचा अर्थ 365 आहे का, तर आहे. झालं उत्तर. अशा पद्धतीने प्रश्न कसाही येऊ द्या मित्रांनो, तुम्हाला बेसिक माहीत असलं पाहिजे, लॉजिक लावता आलं पाहिजे. तुम्हाला तर्क लावता जर आला मित्रांनो तर गणिताचा कोणताही प्रश्न अवघड नाही, एकदम चुटकीसरशी तुम्ही सोडवू शकता. तुम्ही म्हणाल मग तर्क कसा लावायचा, तर्कशक्ती वाढवण्यासाठी उदाहरणांचा सराव करावा लागतो. उदाहरण कसं वेगळ्या प्रकारे विचारल्या जाऊ शकतं ना, याचा विचार करावा लागतो आणि मग तर्कशक्तीचा विकास होतो. आणि गणित हा विषय असा आहे मित्रांनो, तर्कशक्तीच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून तुम्ही गणिताचा खूप सारा सराव करा. हे एक उदाहरण समजावून दिलं. अजून काही उदाहरणं आहे मित्रांनो. लसावी संबंधीची सर्व उदाहरणं मला तुम्हाला समजावून द्यायची. ही सर्व उदाहरणं का समजावून द्यायची, कारण पुढच्या भागामध्ये मला दुसऱ्या टॉपिकवर लगेच यायचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलंय लसावी मसावीची ही संपूर्ण जी सिरीज असेल, या सिरीजमध्ये प्रत्येक टॉपिकवर, लसावी मसावी संबंधीच्या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे, तुमचा सराव झाला पाहिजे. या व्हिडिओच्या शेवटी तर आज जी उदाहरणं घेतो याची संबंधीची मी सराव देणारच आहे तुम्हाला, त्याची नका काळजी करू. पण महत्त्वाचं मित्रांनो, हे सगळं मी जे करतोय हे सगळं मला छंद आहे हे गणित शिकवण्याचा, म्हणून मी करतोय. पण माझा जो छंद आहे ना, ह्या माझ्या कामाला तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल ना, तर सर्वात महत्त्वाचं काम करायचं, तुम्ही सबस्क्राईब करून टाकायचं चॅनलला. आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचा खूप मोठा फायदा असतो. चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातो. मला तुमच्याकडून दुसरं काही नको मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटलं की मला काहीतरी विचारायचं आहे सरांना, तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. काही प्रश्न राहून गेले असेल, काही प्रश्नाबद्दल शंका असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. आणि काहीच लिहिण्यासारखं नसेल तर तुमचा प्रतिसाद, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संबंधीचा प्रतिसाद लिहायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काम करा ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून टाका लगेच. व्हिडिओ लाईक करायचा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा मित्रांनो. फक्त तुम्हालाच कळलं झालं काम आपलं असं नका करू. पुन्हा एक प्रश्न आहे बघा समोर, 4, 5, 8, 11 या संख्यांनी भाग दिल्यास बाकी सारखीच उरते अशी संख्या कोणती. बाकी सारखीच उरत असेल तर मी तुम्हाला सांगितलं या संख्यांचा लसावी काढा. 4, 5, 8 आणि 11 यांचा लसावी काढावा लागणार. लसावी काढल्यानंतर जी बाकी असते ती लसावीमध्ये टाकून देतो आपण, पण ते पुढचं काम आहे. आधी लसावी काढू. बघा 2ने भाग देऊन बघू. पहिल्यांदा आपण काय करू, ही जी मूळ संख्या आहे ना, ही 5 आणि 11 तर येणारच आहे. बघा 11 गुणिले 5 हे मूळ अवयव येणारच आहे. आता बघा हे 4 आणि 8 येणार, तर इथं 2ने भाग देऊ. 2 दुणे 4, 2 चोक 8, परत 2ने भाग देऊ. 2 1 2, 2 दुणे 4 आणि हा 2ने भाग दिला
बेक बे. तर हे 2 2 2 हे 3 वेळा 2 गुणिले 2 गुणिले 2. 11 5 55 होतात. बे दुने 4 4 दुने 8. 55 गुणिले 8 8 45 4 हातचे आले 8 45 आणि 4 44. तर 440 हा मिळाला लसावी. आता उदाहरण काय बघा, बाकी सारखीच उरते अशी संख्या कोणती. आता 440ला जर भाग दिला ह्या संख्यांनी तर बाकी शून्यच उरणार ना. सोपं आहे की नाही. इथं बाकी किती उरते ते नाही दिलं, बाकी किती उरते ते जर दिलं तर ती बाकी याच्यात टाकून द्या, तीच बाकी उरणार. मग बाकी सारखीच उरते अशी संख्या कोणती, तर 440 ही संख्या अशी आहे की प्रत्येक वेळेस हिला भाग दिला तर बाकी शून्यच उरणार. पण तुम्हाला जर इथं दिलं बाकी सारखीच उरते ऐवजी दिलं बाकी 11 उरते असं जर दिलं तर बाकी 11 उरते असं अशी संख्या कोणती, तर 440ला भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते. बाकी 11 उरण्यासाठी 440ला भाग गेला पाहिजे आणि वरतून हे 11 टाकावं लागतील. म्हणजे 451 1 5 451ला जर भाग दिला तर यातल्या 440ला पूर्ण भाग जाईल. 4 नाही जाईल, 5 नाही जाईल, 8 नाही जाईल आणि 11 नाही जाईल आणि बाकी प्रत्येक वेळेस 11 उरेल. त्यासाठी काय केलं आपण, जी बाकी उरते ती त्यात मिसळून द्यायची, त्या लसावीमध्ये टाकून द्यायची. यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरणाचा टाईप शिल्लक की मित्रांनो, तो टाईप समजून घेऊया. शक्यतो मित्रांनो मी आता तुम्हाला यानंतर जो टाईप सांगणार आहे ना, तो टाईप शक्यतो तुमच्याकडून अभ्यासला गेला नसणार आणि तो टाईप समजून घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं ना हे वेगळंच उदाहरण सांगितलं सरांनी समजून आणि ते तुम्हाला व्यवस्थित जर समजलं ना, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि तुमच्या किमान 10 मित्रांना शेअर करायचा तेवढ्या अटीवर. पुढचं एक उदाहरण घेतो जे दोन प्रकारचं उदाहरण मित्रांनो, तर ते उदाहरण तुम्हाला समजावून देतो, अत्यंत महत्त्वाचं, कुठेही जाऊ नका. तर चला मित्रांनो, हेच ते अत्यंत महत्त्वाचं उदाहरण. 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 312 आहे. तर त्या संख्या कोणत्या, संख्याच माहीत नाही, डायरेक्ट 312 उत्तर दिलंय आपल्याला, लसावी दिलाय त्यांचा. पण संख्या ज्या आहे त्या क्रमागत आहे, समसंख्या आहे. क्रमागत समसंख्या म्हणजे काय की पहिली जर 12 असली तर दुसरी 14, पहिली संख्या जर 8 असेल तर दुसरी 10, क्रमाने येतात की नाही. अशा क्रमागत समसंख्यांचा लसावी, समसंख्या पाहिजे हा, त्यांचा लसावी 312 आहे. 2 संख्या अशा आहे की त्या क्रमाने आहे, त्या सम आहे, त्यांचा लसावी 312 आहे. तर त्या संख्या कोणत्या. आता मित्रांनो तुम्हाला मी आठवण करून देतो, भाग 1 ह्याच सिरीज मधला भाग 1 जो आहे तो ज्याने व्यवस्थित पाहिला असेल ना त्याला हे उदाहरण लगेच समजेल. कसं माहिती का, क्रमागत समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. हे मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून दिलंय. क्रमागत 2 समसंख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराची निम्मा असतो. मग क्रमागत ज्या 2 समसंख्या आहेत त्यातली एक पहिली मानू x, दुसरी मानू y, यांचा जो गुणाकार असतो त्याच्या निम्मा करा तितका त्यांचा लसावी असतो. लसावी आलाय 312. येतंय लक्षात. क्रमागत 2 समसंख्या घेतल्या, त्यांचा गुणाकार केला, त्याचे निम्मा म्हणजे भागाकार 2 इतका त्यांचा लसावी असतो. क्रमागत 2 संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मा त्यांचा लसावी असतो. झालं की नाही सूत्र तयार. आणि हे मागच्या व्हिडिओत मी समजावून दिलंय तुम्हाला. आता बघा हे भागाकार 2 आणि इकडे गुणाकारात जाऊ शकता की नाही. मग x गुणिले y बरोबर 312 ची दुप्पट करायची 614 होतील. येतंय लक्षात कसं आलंय, 2 तिकडे गेले गुणाकारात गेले. आता इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, x गुणिले y आले 614. क्रमागत जी संख्या आहे ती इथं x असणार, इथं y असणार, बरोबर. ह्या 2 संख्यांचा जो लसावी 312 आहे, पण आपल्याला एक माहीत होतं त्या क्रमागत 2 संख्यांचा गुणाकार, त्या क्रमागत 2 समसंख्यांचा गुणाकाराची निम्मी केली तितका त्यांचा लसावी असतो. म्हणजेच क्रमागत 2 समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. हा लसावी घेतला, त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा केला. मग x आणि yची किंमत काढायची आपल्याला. आता x म्हणजे माहीत नाही किती, y म्हणजे माहीत नाही, पण इथं एक गोष्ट कळली की x गुणिले y बरोबर 614, त्या सूत्रावरून कळलं. पुढे काय मित्रांनो, पुढे असं आहे की क्रमागत कोणत्याही 2 संख्या असू द्या. आता ह्या 2 क्रमागत संख्या आहे की नाही, क्रमागत कोणत्याही 2 संख्या असू द्या, इथं लिहितो बघा, क्रमागत कोणत्याही 2 संख्या असू द्या, त्यांचा गुणाकार हा मधल्या संख्येच्या गुणाकारातून 1 वजा केला की तितका असतो. हे पण मी भाग 1 मध्ये सांगितलं होतं. पुन्हा एकदा सांगतो बघा. इथं मी घेतले 14 आणि इथं मी घेतले 16, तर ह्या 14 आणि 16चा जो गुणाकार येईल, 14 आणि 16चा जो गुणाकार येईल ना, तो गुणाकार जो असतो
तो ह्या मधली जी संख्या असते मधली, आता तुम्हाला माहिती मधली 15 आहे, ह्या मधल्या संख्येच्या वर्गातून 1 वजा केला ना तितकाच भरतो. मधल्या संख्येचा वर्ग करा, त्यातून 1 वजा करा, जे उत्तर येईल तेच उत्तर हे 14 आणि 16च्या गुणाकाराचं येईल. आता आलं लक्षात. मग आता इथं लक्षात घ्या, इथं ही समसंख्या, इथं समसंख्या, हे क्रमाने येणार आहे, हे क्रमाने येणाऱ्या संख्येच्या बाबतीतच बरं. फक्त आता क्रमाने येणारे ह्या दोन ज्या संख्या आहे, ह्या दोन संख्यांची मधली संख्या आपण शोधू शकतो. कशी? इथली मधली संख्या कोणती हे काढण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, या मधल्या संख्येचा बघा, मधली संख्या, मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 जर केला तर या दोघांचा गुणाकार इतका असतो. मग या दोघांचा गुणाकार माहिती आहे ना आपल्याला, 614 आहे. इकडे आलाय की नाही, त्या दोघांचा गुणाकार 614 आलाय की नाही. ह्या 614 वर मधली संख्या मिळू शकते आपल्याला. कशी? बघा, हे वजा 1 आहे ना, इकडे बेरीज करा, 615 होतील. मधल्या संख्येचा वर्ग बरोबर, मधल्या संख्येचा वर्ग बरोबर 615. काहीतरी चुकलंय, 12 12 24 होतात मित्रांनो. इथं 12 12 इथं 24 होतील, 624 म्हणजे इथं 624 असणार आणि इथं मग 625 होणार. आता बघा, आता मधल्या संख्येचा वर्ग बरोबर 625 आलं ना. मग ही वर्ग जे आहे, घातांक 2 जो आहे तो काढून जर टाकायचा तर त्याला वर्गमुळात घालावं लागतं. मग मधली संख्या बरोबर वर्गमुळात 625, तर त्याचं वर्गमूळ येईल 25. मधली संख्या 25 आली. आता इथं मिळाली तुम्हाला 25. आता एक सांगा मग किती? ही असणार 24 आणि ही असणार 26. झालं उत्तर. 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्या आहे 24 आणि 26. आता 24 आणि 26चा जर लसावी काढून पाहिला ना मित्रांनो तुम्ही, तर तो 312 येईल. हे उदाहरण समजून घेताना थोडासा वेळ लागेल, पण एकदा तुमच्या लक्षात आलं तरी 1 सेकंदात तुम्हाला याचं उत्तर काढता येईल. समजून देण्यासाठी मी जास्त वेळ लावला मित्रांनो. समजलं पाहिजे ना, बेसिक माहीत असलं पाहिजे. यामध्ये 2 सूत्रांचा उपयोग केला. पहिलं सूत्र काय? 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराचे निम्मा असतो, हे एक सूत्र वापरलं. आणि दुसरं एक सूत्र कोणतं वापरलं? 2 क्रमागत ज्या संख्या असतात त्या संख्यांचा गुणाकार हा त्या संख्यांच्या मधल्या संख्येच्या वर्गातून 1 वजा केला की जेवढं उत्तर येतं तितका असतो. हे जर तुमच्या लक्षात येत नसेल ना मित्रांनो, किंवा तुमचा भाग पहिला जर पाहायचा राहून गेला असेल ना, तर तुम्हाला अडचण येऊ शकते. भाग पहिल्यामध्ये एकदम व्यवस्थित समजावून दिलं मी हे सगळे सूत्र. आता आपल्याला काय करायचं, 1 सेकंदात उत्तर कसं काढायचं ते शोधायचं आहे. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला तर्क काय लावावं लागेल की मी इथं काय काय केलं ते लक्षात घेऊ. काय काय केलं बघा, मी पहिल्यांदा काय केलं, त्या 2 संख्या ज्या होत्या त्याचं सूत्र मांडलं. सूत्र मांडल्यानंतर काय केलं बघा, 312 दिलेलेच होते, त्याची दुप्पट केली, 312ची दुप्पट केली. मग इथं 312 दुप्पट तुम्ही करू शकता ना, 624 करू शकता ना की जागेवर, असं उदाहरण आल्यावर. इथं दुप्पट केली. मग दुप्पट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला मधली संख्या शोधायची होती. मधली संख्या शोधण्यासाठी मी काय केलं, अशा पद्धतीने ह्या सूत्राचा उपयोग करावा लागतो ना. मग हा वजा 1 होता, इकडे जाऊन अधिक होतो, म्हणजे 624 मध्ये 1 मिळवावा लागतो. 624 मध्ये 1 मिळवला, झाले 625. त्याचं वर्गमूळ काढलं, मिळालं 25. 25 ही मधली मिळाली, मग 24 आणि 26 हे झालं उत्तर. नाही लक्षात आलं? उदाहरण घेऊ प्रत्यक्ष आणि ट्रिकने सोडू. 1 सेकंदात कसं उत्तर येतं ते सांगतो. तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सरावासाठी घेतलं मी. 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 1012 आहे, तर त्या संख्या कोणत्या? पुन्हा एकदा लक्षात घ्या, काय 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो, हे पहिल्यांदा डोक्यात आलं पाहिजे. मग तिथे 2 असतात भागाकारामध्ये, जे 2 असतात निम्मा करण्यासाठी 2 भागाकार नेतो की नाही आपण, ते 2 इकडे येऊन काय होतील, याला गुणाकारात जातील बरोबर. मग हे 2000 काय होतील, 25 होतील. गुणाकार, याचा गुणाकार केल्यावर 2025 येतील. सॉरी 2025 नाही, 12 × 24 होतील. मी त्याच्या पुढची पायरी मांडून टाकली, तर हे 2024 उत्तर येईल. तुम्हाला त्याच्या पुढचं माहिती आहे काय, हे जे आहे त्या 2 क्रमागत संख्यांचा गुणाकार आला. मी तुम्हाला सांगितलं त्या 2 क्रमागत संख्यांच्या गुणाकार 2024 येतो ना. मग त्या 2 संख्यांच्या मधली संख्या तिचा वर्ग करा, त्यातून 1 वजा केला तर 2024च उत्तर येतं. हे दुसरं सूत्र होतं. मग तो जो वजा 1 करतो आपण डाव्या बाजूला, तो इकडे आणला तर हा त्याच्यामध्ये मिळवतो आपण, म्हणून 2025 होईल. आणि हे सगळं तोंडी करता येईल मित्रांनो तुम्हाला. 2025 यावरून आपल्याला याचं वर्गमूळ काढावं लागतं, आणि याचं वर्गमूळ काढलं की मधली संख्या मिळते. म्हणजे इथं एक संख्या असणार, इथं एक संख्या असणार, त्यातली मधली संख्या तुम्हाला कळेल याचं वर्गमूळ काढल्यावर. मग याचं वर्गमूळ कसं काढायचं, तर इथं शेवटी 25 आले, म्हणजे ह्या 25चं वर्गमूळ 5 असणार. आणि ही 20ची फोड काय करायची,
20ची पुढ अशी करायची की त्या क्रमाने दोन संख्या असल्या पाहिजे, त्यांचा गुणाकार 20. तर 4 पंचे 20, 4 गुणिले 5, 4 पंचे 20 होतात ना. मग 4 पंचे क्रमाने आले बघा, 4 पंचे 20. हे वर्गमूळ कसे काढावे ह्या संबंधीची ट्रिक आहे मित्रांनो, ती मुद्दाम सांगून ठेवतो तुम्हाला. 25 जर आले एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून जर 25 असले तर त्याचं सरळ वर्गमूळात 5 लिहून टाका. आणि जी संख्या उरते ना, ह्या संख्येचा गुणाकार इतका गुणाकार झाला पाहिजे अशा दोन संख्या निवडायच्या. त्या दोन संख्या कशा असल्या पाहिजे, उत्तर तर 20 आलं पाहिजे आणि त्या दोन्ही संख्या क्रमाने असल्या पाहिजे. मग 4 आणि 5 क्रमाने आहे आणि त्यांचा गुणाकार केला की 20 उत्तर येतं. आलं लक्षात. त्यातली लहान निवडायची, ती इथं ठेवून द्यायची. हे झालं वर्गमूळ. 2025चं वर्गमूळ येतं 45. मधली संख्या मिळाली की नाही मित्रांनो. मग इकडे कोणती असणार, तर सम आहे ना, क्रमाने येणार दोन समसंख्या. मग याच्या अगोदरची येईल 44, याच्या आधीची येईल, याच्यानंतरची येईल 46. तर 44 आणि 46 हे असणार उत्तर. अशा पद्धतीने सराव करा, तुम्हाला याचं उत्तर सहज मिळून जाईल. ट्रिकही सांगितली, बेसिकही सांगितलं. आता इथं अजून एक गडबडी मित्रांनो, दोन क्रमागत विषम संख्यांच्या बाबतीत. विषम संख्या, इथं विषम संख्या नाव आलं, मग काय करायचं. समसंख्यांच्या बाबतीत ही ट्रिक आहे. विषम संख्यांच्या बाबतीत याच्याही पेक्षा सोपी. इथं दोन सूत्र वापरावं लागतं, इथं मात्र एक सूत्रामध्ये काम होईल तुमचं. उदाहरण घेऊ, समजून घेऊ. तर चला मित्रांनो, दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 899 आहे. तर त्या संख्या कोणत्या बघा. आपण इथं विषम संख्यांच्या बाबतीत जर आलं तर लक्षात घ्या मित्रांनो, विषम संख्यांच्या बाबतीतला अत्यंत महत्त्वाचा नियम मी तुम्हाला सांगितला होता भाग 1 मध्ये. म्हणजे कोणता, क्रमागत दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी किती असतो माहिती का. दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आणि समसंख्यांच्या बाबतीत काय, त्यांच्या गुणाकाराचे निम्मा असतो. पण इथं मात्र फक्त गुणाकारा इतका असतो. मग पहिली संख्या x गुणिले दुसरी संख्या y इतका जो असतो, या विषम संख्या जर समजल्या आपण, या दोन क्रमागत विषम संख्या जर घेतल्या तर यांच्या गुणाकार करा फक्त, तितका त्यांचा लसावी असतो. लसावी दिलाय आपल्याला 899. ह्या दोन क्रमागत विषम संख्या आहे, त्यांचा गुणाकार केला तर तो 899 येतो, तोच त्यांचा लसावी. आणि दुसरी एक गोष्ट आपण समजून घेतली, ती म्हणजे काय, इथं x गुणिले y मिळतोय ना, मग x आणि y च्या मधली संख्या शोधायची. बरोबर. मधली संख्या शोधताना आपण काय करतो, तर ह्या 899 मध्ये 1 मिळवतो, जे मागच्या सूत्रात पाहिलं. बरोबर की नाही. 899 मध्ये 1 मिळाला, मधली संख्या म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 बरोबर 899. हे दुसरं सूत्र, हे आणि हे सारखंच आहे. आता दोन क्रमागत विषम संख्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो आणि दोन क्रमागत विषम संख्येच्या मधली संख्येचा वर्ग वजा 1 केला तर जे उत्तर येईल ते सुद्धा तेवढंच असतं. हे दोन्ही सूत्र मागच्या याच्यात पाहिले आपण. फक्त इथं काय केलं, दोन क्रमागत विषम संख्यांचा गुणाकार त्यांचा लसावी असतो आणि समसंख्यांच्या बाबतीत आपण भागाकारात 2 करायचं म्हणून ते इकडे दुप्पट करावं लागायचे. विषम संख्यांच्या बाबतीत मात्र डायरेक्ट उत्तर मिळून जातं x गुणिले y. आणि x गुणिले y म्हणजे मधली संख्या तुम्हाला काढता येईल. आता मधली संख्या वजा 1, आता ही वजा 1 इकडे अधिक करतो ना आपण, मग इथं काय होणार, इथं 899 दिलेले, इथं लगेच 900 होणार. याचं वर्गमूळ काढावं लागणार, मग वर्गमूळ येणार 30. मधली संख्या 30 जर मिळाली तर त्याच्या आधीची येणार 29 आणि 30च्या नंतरची येणार 31. ह्याच त्या दोन संख्या असणार. येतंय लक्षात मित्रांनो. समजा मित्रांनो, इथं दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 9999 आहे, तर त्या संख्या कोणत्या असं विचारलं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, विषम संख्यांचा लसावी जर काढायचा का, विषम संख्यांचा लसावीच्या बाबतीतला नियम काय आहे, दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. विषम संख्या त्या x गुणिले y आहे, त्यांचा गुणाकार दिलाय आपल्याला 999, हाच त्यांचा लसावी असणार. याच्या पुढे जाऊन काय करतो मित्रांनो आपण, ही एक विषम संख्या, ही एक विषम संख्या, दोन्ही क्रमागत आहे, याच्या मधली कोणती हे कशी शोधतो. तर ही मधली शोधताना मागच्या उदाहरणात पाहिलं आपण, याच्यात 1 मिळवतो आणि इथं 10,000 होतात. बरोबर. तिचं वर्गमूळ काढतो, ते येतं 100. ही येणार मधली संख्या. मग 100 जर मधली असली तर आधीची येणार 99, दुसरी येणार 101. येतंय लक्षात. आधीची येणार 99 आणि दुसरी येणार 101. तर हे उत्तर असणार मित्रांनो. 99 आणि 101 ह्या त्या दोन संख्या असणार. आता 99 आणि 101चा जर तुम्ही लसावी काढला ना मित्रांनो, तर तो 9999 येईल. म्हणजेच त्यांचा गुणाकार सुद्धा 9999 येईल. येतंय लक्षात मित्रांनो. चला आता अत्यंत महत्त्वाचं उदाहरणाचा टाईप राहिला, तो म्हणजे अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा. लसावी संबंधीचा अत्यंत महत्त्वाचा शेवटचा टॉपिक घेतोय मित्रांनो, तो म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये जर संख्या असल्या त्यांचा लसावी कसा काढायचा. तर त्यासाठी काही महत्त्वाची उदाहरणं आहे ना, ती उदाहरणं तुमच्या समोर घेतो
आणि दशांश अपूर्णांक जर असतील तर त्याचा लसावी कसा काढायचा नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देतो मित्रांनो. पुन्हा कधीच अडचण राहायची नाही तुमची, की दशांश अपूर्णांक असेल तर याचा लसावी कसा काढायचा. मी 3 दशांश अपूर्णांक तुमच्या समोर घेतली, याचा लसावी किती. एक गोष्ट आपल्याला माहिती काय, संख्या जर पूर्णांकामध्ये जर असेल तर आपल्याला लसावी काढता येतो. म्हणजे संख्या जर असती इथं 3, 9 आणि 18 अशी संख्या जर असते तर मी लगेच याचा लसावी काढला असता, पटकन भागाकार करून मोकळं झालो असतो. कसं ते तर समजून देतोच मी तुम्हाला. पण पूर्णांकात जर संख्या असतील तर मला लसावी काढता येतो, अपूर्णांकात आले तर काय करायचं. मग एक काम करूया आपण, समजा 0.3 आहे, याचं पूर्णांकात रूपांतर करू आणि पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी जी कृती केली, काम झाल्यावर त्याची उलट कृती करून टाकू. म्हणजे तुम्ही गुणलं तर नंतर तेवढ्याच संख्येने भागून टाकू, बरोबर ना. समजा तुम्ही 4ला जर तुम्ही 10ने गुणलं तर 40 उत्तर येईल. मग इथं 10ने गुणलं होतं ना, याच्या उलट कृती करा. आता 10ने भाग द्या, पुन्हा 4 उत्तर येईल. इथंही 4 होते आणि इथंही 4 होते. येतंय का लक्षात. एखादी कृती केल्यानंतर सेम तिच्या उलट तीच संख्या घेऊन कृती केली तर पुन्हा मूळ उत्तराकडे येतात तुम्ही. हाच नियम आपण इथं लावू शकतो. कसा, समजा 0.3 आहे, याचा खरा अर्थ काय होतो मित्रांनो, 3/10. मग हे 10 जर काढून टाकले तर आपल्याला इथं 3 शिल्लक राहतील. मग 10 काढून टाकायचे असेल तर याला गुणाला कारात 10 लिहावे लागतील. मग याचा छेद 1 होतो, मग 10ने 10 कट होतो, उत्तर येतं 3. याचा अर्थ असा होतो की 0.3ला तुम्ही जर 10ने गुणलं तर उत्तर येईल तुमचं 3. 0.9ला जर तुम्ही 10ने गुणलं तर उत्तर येईल 9. आणि 1.8ला सुद्धा, कारण इथं बघा दशांश स्थळ एकच घर सोडून दिलेलं आहे, उजवीकडे एकच स्थळ सोडले, फक्त इथंही एकच स्थळ सोडले, म्हणून प्रत्येक वेळेस 10ने गुणावं लागेल, उत्तर येईल इथं 18. दशांश अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर कसं करायचं, हा एक टॉपिक आहे मित्रांनो. 5वी 6वीचा टॉपिक येतो. हे दशांश अपूर्णांक होते, त्याचं मी पूर्णांकात रूपांतर केलं. हा दशांश अपूर्णांक होता, पूर्णांकात रूपांतर केलं. हा दशांश अपूर्णांक होता, पूर्णांकात रूपांतर केलं. इथं एक छोटासा नियम तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. जेव्हा एकच दशांश स्थळ सोडलेलं असेल त्यावेळेस 10ने गुणावं लागतं. 2 दशांश स्थळ सोडलेली जर असतील तर पूर्णांकात रूपांतर करताना 100ने गुणावं लागतं. बघा, समजा मी इथं घेतले 1.8 तर याला 10नेच गुणावं लागेल, 10नेच गुणावं लागेल, तेव्हा हे 18 होतील, पूर्णांकात होतील. पण मी असं घेतलं 0.18 तर याला 100ने गुणावं लागेल, तेव्हा इथं 18 होतील, कारण इथं 2 दशांश स्थळं सोडलेली आहेत. येतंय लक्षात. आता आपल्याला पूर्णांक मिळाला, पण त्यासाठी आपल्याकडे ट्रिक काही असली पाहिजे. ट्रिक काय बघा मित्रांनो, 0.3 आहे, 0.9 आहे, 1.8 आहे ना, याचं पूर्णांकात रूपांतर करायचं आहे ना. मग तुम्हाला माहिती आहे हे दशांश स्थळ उजवीकडे न्यावं लागतं, हे दशांश स्थळ उजवीकडे न्यावं लागतं. म्हणजे 0.3 आहे ते 3 आणि दशांश चिन्ह 0 असं करावं लागेल. 0.9 हे दशांश चिन्ह जर उजवीकडे नेलं तर हे दशांश चिन्ह असं होईल, आणि हे दशांश चिन्ह इथं जर नेलं, सगळ्यांचं एक एक घर उजवीकडे सारखावं लागतंय. म्हणजे इथं 1, 8 आणि दशांश चिन्ह जाईल इथं, असं रूपांतर होईल. आणि आता याच्यावर निरीक्षण करा, प्रत्येकाचं दशांश स्थळ सरकवलं मी. प्रत्येकाचं दशांश स्थळ सरकवताना दशांश स्थळाच्या उजवीकडे जर 0 असला तर त्याला काही अर्थ नसतो. पण ते तुम्हाला समजण्यासाठी मुद्दाम मी मांडलं. याला काही अर्थ नाही, हे उजवीकडच्या 0ला काही अर्थ नाही, आणि डावीकडच्या 0ला तर काहीच अर्थ नाही. झालं का नाही पूर्णांकात रूपांतर. मग मी काय केलं, एक एक दशांश स्थळ सरकवलं, सगळ्यांचं सारखंच दशांश स्थळ होतं म्हणून सगळ्यांचं एक एकच सरकवलं, बरोबर. मग मला हे पूर्णांक मिळाले. मग हे करताना मला पूर्णांक मिळाल्याबरोबर मी त्याचा लसावी काढीन, हा लसावी काढीन, बरोबर. लसावी काढताना भागाकार देईन. 3, 9, 18 आहे, मग 3ने भाग जातो, 3 1 3, 3 3 9, 3 6 18, पुन्हा 3ने जातो, 3 1 3, 3 2 6, पुन्हा 2ने जातो, 3 बे 1 बे, 3 3 9, 9 2 18, 18 2 36. 36 हे जे आहे मित्रांनो, हे पूर्णांक जे होते याचा लसावी मिळाला. पूर्णांकाचा लसावी 36 मिळाला, हे लक्षात घ्या. लसावी मिळाला मला 36, पण तो ह्या पूर्णांकाचा होता, मला अपूर्णांकाचा पाहिजे. मग अपूर्णांकाचा लसावी काढताना काय करायचं, मी इथं 10ने गुणलं होतं की नाही,
10ने गुणलं होतं, प्रत्येक ठिकाणी 10ने गुणलं होतं, म्हणून याला 10ने भाग द्या. आणि मग 10ने भाग दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे 10 छेदामध्ये 10 आला की एक दशांश स्थळ सोडायचं असतं, म्हणजे 3 दशांश चिन्ह 6 हा झाला लसावी. लसावी आहे 3 दशांश चिन्ह 6. मला माहिती आहे मित्रांनो तुमच्या लक्षात नसेल आलं, काळजी करू नका, मी अजून व्यवस्थित समजावून सांगतो, अजून उदाहरण घेईल, काळजी अजिबात करायची नाही. पण व्यवस्थितपणे समजावून सांगण्यासाठी खूप जास्त वेळ लावला मी. इथं महत्त्वाचं काय मित्रांनो, इथं तुम्हाला दशांश अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर करता आलं पाहिजे. जोपर्यंत तीनही संख्यांचं पूर्णांकात रूपांतर होत नाही तोपर्यंत तुम्ही लसावी काढू शकत नाही. आणि लसावी काढल्यावर पुन्हा त्याचं दशांश अपूर्णांकामधल्या संख्यांचा लसावी शोधण्यासाठी पुन्हा तुम्ही जी कृती केली होती त्याच्या उलट कृती करायची. इथं गुणाकारात 10 होती हे माहीत होतं मला, म्हणून इथं मी काय केलं, भागाकारात 10 केले, उलट कृती केली, पुन्हा आपलं मूळ उत्तराकडे आपण जात असतो त्याच्याही पुढे जाऊन. आता याच्यामध्ये आपल्याकडे ट्रिक असली पाहिजे. ट्रिक कशी का, ट्रिकने कसं हे करायचं सगळं हेही लक्षात आलं पाहिजे. आता मी तुम्हाला ट्रिकसुद्धा समजावून सांगतो. बघा मित्रांनो, मी त्याच संख्या घेतो बघा, 0.3, 0.9 आणि इथं घेताना मात्र मी आता घेणार आहे मित्रांनो 0.18 असे घेणार. आता थोडासा चेंज केला, इथं 2 दशांश स्थळ सोडली, इथं 1 दशांश स्थळ सोडलं आणि इथं 1 दशांश स्थळ सोडले. मी तुम्हाला काय सांगितलं, याचं रूपांतर पहिल्यांदा पूर्णांकात करून घ्या. आणि मग पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी हे दशांश स्थळ इथं न्यावं लागेल. एक घर सरकवलं उजवीकडे, मग हा 3 होईल. याचंही एकच घर सरकवलं, मग हा 9 होईल. याचे मात्र एकच जर घर सरकवलं तर मग मात्र हा 1.8 होईल. इथं महत्त्वाचं लक्षात राहू द्या, तिघांच्याही बाबतीत सेम कृती झाली पाहिजे. तिघांना एक तर 10नेच गुणलं पाहिजे किंवा 100नेच गुणलं पाहिजे. इथं एक घर सरकवलं म्हणजे 10ने गुणलं, मग सेम इथं एकच घर सरकावं लागेल म्हणजे याला 10नेच गुणलं. पण प्रत्यक्षामध्ये हा मात्र पूर्णांकात रूपांतर झालं नाही, याचा अजून एक घर सरकावं लागेल म्हणजे याला अजून 10ने गुणावं लागेल. हा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ आहे. मग याला 10ने गुणावं लागेल तर मग एकट्याला नाही चालणार, याला अजून 10ने गुणावं लागेल, यालाही 10 गुणावं लागेल. आलं लक्षात? मग हे समजून कसं घ्यायचं आपण, तर सर्वात पहिले काय करायचं, जी संख्या दिली आपल्याला त्या संख्येमध्ये सगळ्यात जास्त दशांश स्थळ कोणाची सोडली बघा. याची 2 आहे, याची 1 आहे, याची 1 म्हणजे याची 2 दशांश स्थळ सोडली, मग याचीच सरकून घ्या पहिल्यांदा, हा 18 करून घ्या. म्हणजे याचा अर्थ इकडे 2 दशांश स्थळ सोडली, सरकावं लागली, मग याची ही 2 सरकवा. मग इथं तर एकच आहे, मग ज्यावेळेस एकच दशांश स्थळ सोडण्यासाठी आहे, अजून नाही आहे, पण तुम्हाला हे माहिती नाही याच्यावर किती शून्य ठेवले तर काही अर्थ नसतो. मग असं समजा याच्या पुढे अजून एक शून्य आहेच, त्याला काही अर्थ नसतो. दशांश स्थळ जर इथं असेल तर इकडे किती शून्य वाढवा, उजवीकडे किती शून्य वाढवा, त्याला काही अर्थ नसतो. मग हा 9 लिहिला काय, 90 लिहिला काय अडचण नाही. दशांश चिन्ह 9 लिहिला काय, दशांश चिन्ह 9 शून्य लिहिला काही अडचण नाही. म्हणजे दशांश स्थळ सरकवताना जर दशांश स्थळ कमी पडली तर तेवढी शून्य तुम्ही वाढवू शकता, हा असा एक नियम असतो. मग इथं 9 झाल्यानंतर अजून एक दशांश स्थळ सरकवायसाठी नाही आहे म्हणून शून्य दिला, म्हणजे हा तयार होणार 90 दशांश स्थळ इथं येईल. तसाच हा 30 तयार होणार. खूप बारीक सारीक गोष्टी असतात मित्रांनो, त्या तुमच्या सगळ्या लक्षात आणून देणं माझं काम आहे. मग पूर्णांकात संख्या तयार होताना इथं कसं तयार झालं बघा. अगोदरच्या उदाहरणामध्ये 3, 9, 18 तयार झाली, इथं मात्र 30, 90, 18 झाले. हे का झाले लक्षात आलं आहे तुमच्या. आणि मग याचा लसावी काढा मित्रांनो. लसावी काढताना इथं लक्षात घ्या, आपण कितीने गुणलं हा विचार नाही केला. कितीने गुणलं हे बेसिकसाठी मी तुम्हाला समजावून सांगितलं. इथं आपण काय कृती केली ना त्याच्या उलट कृती करायची. तुम्ही इथं 2 दशांश स्थळ उजवीकडे सरकवले ना म्हणजे उत्तर येईल ना, त्याच्यातून 2 दशांश स्थळ डावीकडे सरकून टाकायचं, झालं तुमचं काम. मग आता इथं काय करू आपण, पहिल्यांदा 3ने भाग देऊ. 3 1 3, 3 0 0, 3 3 9, 3 0 0, 3 6 18. आता कितीने देऊ आपण, देऊ 2ने. बे 5 10, बे 15 30 आणि बे 3 6. आता 5ने देऊ. 5 1 5, 5 3 15, इथं 3 तसाच राहील. आता 3ने देऊ. 3 1 3, 3 1 3, 5 3 15, 15 2 30, 30 3 90. हे 90 उत्तर आलं मित्रांनो. याचा लसावी, हे जे पूर्णांकात केलं होतं त्याचा लसावी 90 आला. आपल्याला हे जे अपूर्णांक दिले ना त्याचा लसावी पाहिजे. मग त्याचा लसावी काढण्यासाठी काय करावं लागेल, हा जो लसावी आला ना, इथं तुम्ही 2 दशांश स्थळ उजवीकडे नेली होती, आता याची 2 दशांश स्थळ डावीकडे आणा. आता तुम्ही म्हणाल सर हे 90 याच्या दशांश स्थळ कुठे तेच माहीत नाही आम्हाला. तर लक्षात घ्या मित्रांनो,
एखादी संख्या लिहिल्यानंतर सर्वात उजवीकडे दशांश चिन्ह दिलं काय आणि नाही दिलं काय त्याला काही अर्थ नाही. म्हणजे याचा अर्थ हे जे 90 आहे ही किंमत तशीच ठेवायची असेल तर याचा अर्थ याच्या उजवीकडे तुम्ही दशांश चिन्ह देऊ शकता आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे तुम्ही कितीही शून्य लिहू शकता, त्याला काही अडचण नाही. मग दशांश चिन्ह इथं आहे बरोबर. हे उजवीकडे दोन दशांश स्थळ उजवीकडे नेलं होतं ना, मग आता 2 दशांश स्थळ डावीकडे आणा, हे एक आणि हे दुसरं इथं आणा. मग आता ह्या दशांश चिन्हाच्या डावीकडे काय तर इकडे किती शून्य ठेवा, काय अडचण नाही. मग 0.90 हे झालं तुमचं उत्तर. हा असणार याचा लसावी. अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी. 1.2 0.15 आणि 0.18 असा दिला आणि याचा लसावी विचारला. याचा लसावी किती, काय विचारलं, लसावी किती. तर आता पुन्हा एकदा बघा, मी काय सांगितलं, जास्त दशांश स्थळं कोणती ती शोधा. इथं 2 इथं 2 इथं एकच आहे. म्हणजे याचा अर्थ 2 दशांश स्थळं सगळ्यांची सरकावं लागणार. मग याची 2 दशांश स्थळं सरकवली तर हा 18 होणार, याची 2 दशांश स्थळं सरकवली तर हा 15 होणार, याची 2 सरकवली तर इथं एकच दशांश स्थळ उजवीकडे, याचा अर्थ इथं 0 घ्यावं लागणार, हा 120 होणार डायरेक्ट. हे दशांश स्थळ इकडे निघून जाईल ना. 2 दशांश स्थळं सरकवली इकडं, 2 दशांश स्थळं उजवीकडे सरकवली, लसावी काढल्यावर डावीकडे करायची पुन्हा. मग याचा आपण काय काढणार, लसावी. आता लसावी काढा तर इथं 12, 15, 18 असं जर समजलो आपण तर 3 ने भाग जातो. 3 चौक 12 होतील, हा 0, 3 5 15 आणि 3 6 18. आता आपण देऊ इथं 5 ने भाग देऊ. 5 48, 5 1 5, इथं 6 तासाच. आता 2 ने देऊ, 2 चौक 8, 2 त्रिक 6, एक नाही हा, 2 त्रिक 6. आता इथं 4 आले, 3 आले, याला 2 ने भाग जाईल, याला जाणार नाही, याला 3 ने जाईल, याला जाणार नाही. म्हणजे हेच असामायिक अवयव. 4 त्रिक 12, 12 2 24, 24 पंच 120, 120 आणि त्रिक 12 त्रिक 36 म्हणजे 360 हा झाला ह्या पूर्णांकाचा लसावी. 360. 2 दशांश स्थळं उजवीकडे सरकवली होती ना, म्हणजे याचा अर्थ ते दशांश स्थळ इथं होतं, ते आता डावीकडे पुन्हा इथं आणा. म्हणजे 3 दशांश चिन्ह 6 हे झालं ह्या 3 दशांश अपूर्णांकाचा लसावी आहे 3 दशांश चिन्ह 6. सरावासाठी उदाहरण देतो मित्रांनो, काळजी नका करू, पण याचा सराव करा. हे फार खूप साऱ्या मित्रांना फार किचकट वाटतं. मी ट्रिक्स सांगितलं तुम्हाला. हे दशांश स्थळं सरकवायची कशी ना, हे स्वतः घ्या उदाहरणं आणि करून बघा. जितका सराव जास्त होईल ना तुमचा, तितकं हे तुम्हाला सहज काढता येईल याचं उत्तर. तर घाबरायचं नाही मित्रांनो, सराव करा. गणितामध्ये सराव लागतो. तर चला मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त लसावी ह्या टॉपिकवर आधारित जी महत्त्वाची उदाहरणं होती ना ती घेतली. मसावीचं यामध्ये नावसुद्धा घेतलं नाही. आता तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आणून देतो, ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये मी तुम्हाला जेव्हाही मसावी समजावून सांगेल ना, त्यानंतर जी उदाहरणं येतील, तुम्हाला मसावी समजला, आता लसावी समजावून तर सांगितलाच आहे, नंतर तुम्हाला मसावी समजावून सांगेल. आणि लसावी मसावी एकदा दोन्हीही व्यवस्थितपणे तुम्हाला समजली की मग मात्र तुमच्यासमोर अशीही काही उदाहरणं घेऊन येईन मी की ज्यामध्ये लसावी आणि मसावी एकत्र विचार करून उत्तरं काढावं लागतात. तर त्यासाठीच तर ही खरी सिरीज आणली मित्रांनो मी, ज्यामुळे लसावी आणि मसावी संबंधीची तुमची परत कधीही कोणती अडचण राहायला नको. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आता थांबणार आहे. खूप मोठा व्हिडिओ झाला मला माहिती, पण मला ही सुद्धा खात्री मित्रांनो की हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा असणार आहे. तर लसावी मसावी संबंधीची जी सिरीज सुरू केली ना मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा. मला माहीत नाही, अजून एखादं 2-3 व्हिडिओ बनवू शकतात. मसावी समजावून सांगताना, मसावीची उदाहरणं घेताना आणि लसावी मसावी एकत्र उदाहरणं, असे काही भाग बनतील मित्रांनो अजून. तर हे सगळे भाग अतिशय व्यवस्थित समजून घ्या. नोट्स काढा, नोट्स तुमच्या वहीमध्ये कायमस्वरूपी असू द्या. मी जी उदाहरणं समजावून देतोय त्याचा सराव करा. मला माहिती मित्रांनो, मी जी काही उदाहरणं घेतोय त्या उदाहरणांमध्ये काही उदाहरणं अशी आहे की ती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून जर त्या टाईपचं एखादं उदाहरण जर तुम्हाला आलं आणि त्या उदाहरणामुळे तुमचं जरी 2-5 मार्क जर वाढत असतील, एखादा मार्क तुम्हाला जास्त मिळत असेल, तर तेच यश असणार आहे आपला हा व्हिडिओ बनवण्यामागचं. तोच मला अभिमान असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, सराव करा. सरावासाठी जी उदाहरणं देतो तुम्हाला मी, पण ती आता लिहून नाही देत. 1-5-7 उदाहरणं आहेत, ती तुमच्या या ठिकाणी समोर तुम्हाला दिसतील. तर ती उदाहरणं व्यवस्थितपणे लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि सोडवा. काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही उदाहरणं समोर दिसत आहे बघा तुम्हाला.
तर ही उदाहरणं सोडवताना जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. घेतला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वहीमध्ये लिहून घ्या. आधी स्क्रीनशॉट काढून घ्या, मग नंतर लिहित बसा. तर चला मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला दिला आहे. ह्या व्हिडिओचा नक्की स्वतःला फायदा करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करून टाका. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. सपोर्ट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल चॅनलला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो, ते बटन दाबून टाका. म्हणजे मी इकडून तुम्हाला व्हिडिओ दिला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. पुढचे भागसुद्धा लवकरच घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे मित्रांनो, काळजी नका करू. पुढच्या भागामध्ये माझा विचार आहे की मसावी म्हणजे काही व्यवस्थित समजावून सांगायचं तुम्हाला. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत मी आज तुम्हाला जे काही भाग दिले, मागचा भाग 1 आणि आजचा भाग 2, या दोनही भागांचा व्यवस्थित सराव करा मित्रांनो. नाहीतर नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं त्याला काही अर्थ नाही. खूप सारा सराव करा. मला माहिती आहे व्हिडिओ मोठी होत असतील, समजावून सांगताना थोडंसं काही मित्रांना रटाळ वाटत असेल, वाटू द्या, पण सगळ्यांना समजलं पाहिजे. एखादा विद्यार्थी असा असतो, एखादा मुलगा असा असतो की ज्याला सांगितल्याबरोबर चटकन समजतं. पण काही असे असतात की ज्यांना व्यवस्थित समजावून सांगावं लागतं, 4-4 वेळा समजावून सांगावं लागतं, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं. त्यांचाही फायदा होऊ द्या मित्रांनो. सांगू द्या मला त्यांनाही व्यवस्थितपणे. सगळ्यांचा फायदा होईल मित्रांनो. जर एखाद्याला पटकन लक्षात येत असेल एखादी गोष्ट सांगितलेली, त्यानेच व्हिडिओचा थोडा स्पीड वाढवून घ्यायचा. पण ज्याला लक्षात येत नाही त्याच्यासाठी मला मात्र व्यवस्थितपणे समजावून सांगावं लागतं. म्हणून व्हिडिओ कदाचित मोठा होत असेल, मला माहीत नाही. तुमचं आपल्या ह्या व्हिडिओच्याबद्दल काय मत आहे, तुमचं काय प्रतिसाद आहे, व्हिडिओच्या खाली लिहायला विसरायचं नाही. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.